3:10 झालेले आहेत. अभिरुचीच्या नोव्हेंबर सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण जे तुम्ही सर्वांना कार्यक्रमाची कल्पना आहेच, पण तरी पण आपल्या भागातील 3 कुटुंबांनी सध्या मागच्या काही महिन्यामध्ये तांझानियाची सफर केली होती. तर त्या सफरीची गोष्ट आपण ऐकण्यासाठी जमलेलो आहोत. कार्यक्रम आपण लगेचच सुरू करतोय, पण त्या अगोदर काही हाऊसकीपिंग नोट्स. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चहा, कॉफी, बऱ्याचशा कॉफी मागे ठेवलेले आहेत. तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ती कॉफी, चहाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा की ट्रॅश कॅन इज ऑल्सो नियर बाय. जर तुमचा चहा वगैरे पिऊन झाला तर शक्यतो तुमचे कप्स किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्या प्लीज ट्रॅश कॅनमध्ये टाका. क्लीन आफ्टर युअर सेल्फ ऑब्व्हियसली. अँड आपण मध्यंतर घेणार आहोत की देर इज नो मध्यंतर आपण घेणार नाही आहोत. कार्यक्रम एक ते दीड तास चालेल आणि प्रश्न नंतर, कार्यक्रमाच्या नंतर प्रश्न घेतले जातील. तर मी आता परागला रिक्वेस्ट करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. तर नमस्कार मंडळी. गुड. तर आपण लगेच सुरुवात करणार आहोत. तर गंमत अशी झाली की जेव्हा मी परत आलो तेव्हा बऱ्याच लोकांना इंटरेस्ट होता आणि मग असं ठरलं की अभिरुचीच्या माध्यमातून आपण जर काही सांगितलं कशी ट्रिप केली तर इट विल बी गुड. तर मी फक्त एक अर्ध्या मिनिटाचं ओपनिंग रिमार्क करून आपण पहिल्यांदा प्लॅनिंग सेशनमध्ये जाणार. हे सगळे सेशन्स आम्ही सांगणार आहोत. आम्ही 6 जण याच्यावरती बोलणार आहोत आणि याच्यामध्ये मेनली सगळं जो कंटेंट आहे हा आमच्या अनुभवावरती आधारित आहे. अगदी फार थोडा आम्ही बाकीच्या रिसर्चवरनं वगैरे असं घेतलेलं आहे. जेव्हा आम्ही टांझानियाची ट्रिप चालू केली तेव्हा साईज काय ठेवावा याच्याबद्दल आमची बरीच चर्चा झाली होती. तर त्याच्यामध्ये 2 मुद्दे होते. एक तर आम्हाला गॅरंटी नव्हती की मोठा ग्रुप जर का झाला तर ते कसं होईल, कारण इट इज नॉट लाईक युरोप ट्रिप वेअर वी हॅव लॉट ऑफ एक्सपिरियन्सेस. आफ्रिका इज व्हेरी युनिक प्लेस. सो वी सेड दॅट लेट्स गो हेड अँड हॅव अ स्मॉल एक्सपिरियन्स विथ अ स्मॉलर ग्रुप अँड देन गो हेड विथ इट. आणि मग आता प्रज्ञा ग्रुप साईज आम्ही कशा केला आणि तो थोडा टाईट झाला का वगैरे आपण बघू. मी फक्त एकाच गोष्टीचं सुतोवाच करतो आणि मग आपण प्लॅनिंगच्या प्रज्ञेच्या सेशनवरती जाऊयात की जेव्हा आपले एकमेकांबरोबरचे संबंध जरी 25-30 वर्षाचे जरी असले तरी देखील साधारणतः एक 10 दिवस एका छोट्या कन्फाईन्ड स्पेसमध्ये आपण 10 ते 12 तास एकत्र राहायचं. आणि जेव्हा तुम्ही सकाळपासून बहुतेक सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात, ऑल द ॲनिमल्स आर व्हेरी ॲक्टिव्ह इन अर्ली मॉर्निंग. सो तेव्हापासनं ते संध्याकाळपर्यंत त्या कन्फाईन्ड स्पेसमध्ये आपण 3 कुटुंबांनी राहायचं याच्याबद्दल आम्ही थोडे साशंक होतो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा ही ट्रिप संपली तेव्हा आम्हाला असं वाटलं की जर का आपले तेवढे जर का संबंध दृढ झालेले असतील तर इट डझंट कॉज एनी प्रॉब्लेम. कारण काय असतं की आपली एक प्रत्येकाची स्टाईल असते, आपली व्यक्तिगत जीवनशैली असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप कॉम्प्रोमाइज करायला लागेल की का अशी आपल्याला थोडीशी एक मनामध्ये शंका असते. तर बेशकपणे मी तुम्हाला सांगेन आमच्या अनुभवावरनं की असं काही होत नाही. यू एन्जॉय दॅट होल थिंग. आणि त्याचे जे मायनर पॉईंट्स आहेत ते तुम्ही आपण आता ऐकून घेऊयात. आपण फक्त एक याच्यामध्ये करणार आहोत की हा जो पहिला मुद्दा आहे प्लॅनिंग, त्याच्यामध्येच इट्स अ क्रक्स ऑफ द ओव्हरऑल थिंग व्हेअर हाऊ डू यू प्लॅन अँड एव्हरीथिंग. प्लॅनिंगचं सेशन झाल्यानंतर आपण एक 3 ते 4 प्रश्न घेणार आहोत आणि देन मग आपण हे सगळं बघणार आहोत. तर विथ दॅट आय विल इन्व्हाइट प्रज्ञा हू टूक द लिडिंग पार्ट इन प्लॅनिंग द होल सेशन. आणि मग तिचा सेशन झाल्यानंतर आपण थोडे प्रश्न घेऊयात. मी लाईट ऑन करीन आणि मग नंतर विल गो विथ अ कंटिन्युअस फ्लो विथ अदर थिंग इफ दॅट वर्क्स फॉर एव्हरीबडी. प्रज्ञा. नाही ग, तेवढाच आम्ही ट्राय करू. लाईट लावायला हरकत नाही. नाही, त्यांनी आणखीन ब्राईटनेस कमी. ओके. तर आफ्रिकेला जायचं ही म्हणजे काय म्हणतात ना, ड्रीम वेकेशन, की कधीतरी आफ्रिकेला जायचं, आफ्रिकन सफारी बघायची असा प्लॅन होता. खूप वर्षांपासून मनात इच्छा होती. आता वेळ, पैसा सगळं व्यवस्थित आहे असं लक्षात आल्यानंतर आता दिस वॉज अ गुड टाईम असं आम्ही ठरवलं. आणि मग पहिला विचार मला जो की आफ्रिकन सफारी म्हणजे काय की आपल्या डोळ्यासमोर मग चित्ते, सिंह आणि हत्ती आणि बाकीचे प्राणी, म्हणजे पण प्राणी बघायला जाणार. पण जायचं कुठे? एवढ्या मोठ्या त्या आफ्रिकन खंडामध्ये कुठे जायचं?
तर जर का तुम्ही पहिल्यांदाच आफ्रिकेला जाणार असलात तर युजली 3 चॉईसेसच आपल्याकडे आहेत. एक म्हणजे टांझानिया, केनिया किंवा साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकासुद्धा लिमिटेड आहे, कारण एक कुगर नॅशनल पार्क सोडलं तर मग केपटाऊन, वाईन कंट्री वगैरे असं. तर आम्हाला तसे एक्सपिरियन्सेस नको होते, कारण आपण अमेरिकेतच राहतो म्हटल्यानंतर आफ्रिकन सफारी वॉज द मेन फोकस. आणि 8 ते 10 दिवस आपण जाणार असं आम्ही ठरवलं होतं. मग टांझानिया का केनिया असा प्रश्न आला, आणि मग साधारणतः त्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की केनिया म्हणजे मसाई मारा नॅशनल पार्क आणि टांझानिया म्हणजे सेरेंगेटी नॅशनल पार्क. मसाई माराच्या जवळजवळ 5 ते 7 पट मोठं असं सेरेंगेटी नॅशनल पार्क आहे. त्याच्याशिवाय सुद्धा सेरेंगेटीच्या आजूबाजूला टरंगेनी नॅशनल पार्क, एक आपलं गोरोंगोरो क्रेटर आहे. तिथली भौगोलिक रचना खूप वेगळी आहे. बिग 5 म्हणजे जे मोठे 5 प्राणी आहेत ते जे आपण मसाई मारात बघतो ते आपल्याला टांझानियात बघायला मिळतातच. पण त्याशिवाय खूप सुंदर पक्षी निरीक्षणाची सुद्धा आपल्याला जास्त संधी ही टांझानियामध्ये आहे. टांझानिया म्हणून मग आम्ही, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण होतं म्हणजे वाईल्ड बीस्ट मायग्रेशन, जे मेजॉरिटी टांझानियामध्ये घडत असतं. आणि मग ते मारा रिव्हर क्रॉस करून केनियाला जातात, तिकडनं पुन्हा ते नदी क्रॉस करतात आणि पुन्हा टांझानियाच्या त्या सर्किटमध्ये फिरतात. त्याच्यामुळे दॅट वॉज वन ऑफ द अट्रॅक्शन. पण देर इज नथिंग राईट ऑर रॉंग. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही या दोघांपैकी एक ठरवू शकता. केनिया इज लिटल बिट चीपर एक्सपिरियन्स दॅन टांझानिया. इट्स मोर बजेट फ्रेंडली आणि जास्त बिग 5 जे म्हणतो आपण, जे म्हणजे सिंह, वाघ नाही, सिंह, हत्ती आणि बाकीचे जे सगळे आहेत ते दिसायचे, किंवा लेपर्ड आणि चित्ता तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये केनियामध्ये दिसू शकतात असं लोक म्हणतात, बिकॉज साईजने केनिया थोडं छोटं आहे. आम्हाला प्रत्यक्षात टांझानिया खूप आवडलं. त्याच्यामुळे आम्ही काही जण केनिया आणि टांझानिया दोन्ही एकत्र करतात. पण 8 दिवसामध्ये 2 देश, पुन्हा 2 देशांचं बॉर्डर क्रॉस करायची, पुन्हा ट्रॅव्हल टाईम, हे सगळं विचार करता आम्ही एकच देश करायचा आणि तो सुद्धा शांतपणे टांझानिया करायचा असं ठरवलं. आणि म्हणून मग आम्ही टांझानिया ठरवलं. मग आता आफ्रिकन सफारीला जायचं म्हटलं की कसं जायचं, कुणाबरोबर जायचं, हा एक मेजर प्रश्न सगळ्यांच्याच मनात असतो. आणि सेरेंगेटी नॅशनल पार्क काय किंवा मसाई मारा काय, तो लायसन्स टूर गाईडशिवाय तुम्हाला बघताच येत नाही. सो यू हॅव नो अदर ऑप्शन दॅन गोईंग विथ एनी अदर टूर गाईड. मग नुसता टूर गाईड नाही चालत आपल्याला, कारण आपण अमेरिकेतनं तिथे जातो, तिथल्या गाड्या, तिथले रस्ते, तिथलं कुठे राहायचं, काय राहायचं, म्हणजे बरेच जण फक्त लॉजेसचं बुकिंग करतात. मग ते लॉजवाले त्यांना 2 दिवस तिकडे सेरेंगेटी नॅशनल पार्कमध्ये फिरवतात, मग आणि कोणीतरी पुढे टूरची सोय करतो. याच्यापेक्षा जर का तुम्ही जाणार असलात आफ्रिकन सफारीला तर फक्त म्हणजे 100% यू गेट शुड गो विथ एनी रेप्युटेड टूर कंपनी. कुठल्याही टूर कंपनी बरोबरच तुम्ही जा. ते तुम्हाला अरुषा एअरपोर्टला उतरल्यापासून ते परत ड्रॉप करेपर्यंत सगळं त्यांच्या हातात असतं. म्हणजे तुमची 3ही वेळचं म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर, 5 वाजता बहुतेक सगळे म्हणजे ऑल इन्क्लुझिव्ह रिसॉर्ट कसं असतं तसं. त्याच्यामध्ये मग अगदी संध्याकाळला त्यांचे ते वाईन वगैरे सुद्धा इन्क्लुडेड आहेत. तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे तुम्हाला लॉजेस मिळू शकतात, तुम्हाला हवी तशी गाडीची सोय केली जाते, तुमच्यावर तुमचा टूर गाईड कॉन्स्टंट असतो, तुमची पाण्यापासूनची सगळी सोय ते लोक बघतात त्याच्यामुळे. आणि केव्हाही आपण परक्या देशामध्ये आणि एस्पेशली आफ्रिकेसारख्या देशात जेव्हा जातो तेव्हा काही मेडिकल इमर्जन्सी आली तर काय, किंवा काही पटकन गरज लागली तर काय, तर अशा वेळेला एखादा जर का टूर गाईड असेल, आपल्या चांगली टूर कंपनी असेल तर इट हेल्प्स. त्याच्यामुळे जर का जाणार असाल तर चांगली टूर कंपनी बघून जा. मग आम्ही टूर कंपनी बघायची तर कुठली घ्यायची, काही लोकांचे रेफरन्सेस होते, काही लोक भारतातनं ऑपरेट करतात, काही तिथले आहेत. मग आय स्टार्टेड वॉचिंग लॉट ऑफ यूट्यूब व्हिडिओज. एक जेफ हायर नावाचा, यू शुड गेट मे गो आउट अँड वॉच हिम ऑन यूट्यूब. तर तो ब्लॉगर आहे, तर त्याचे असे सफारीचे खूप छान छान टिप्सचे व्हिडिओज आहेत. तर मी त्याचे खूप व्हिडिओज बघितले आणि मग त्यांनी टूर गाईड कसा निवडावा ह्याच्यावरती पण त्याचा एक यूट्यूबचा एक व्हिडिओ होता. मग मी त्याला लिटरली एक ईमेल पाठवली की म्हटलं आम्ही टांझानियाला जातो आहे, आम्हाला टांझानिया सफारी करायची, तर वुड यू रेकमेंड एनी लोकल टूर गाईड. आणि मग त्यांनी मला पुढची स्लाईड, गोरिला ओ क्लॉक या कंपनीची इन्फॉर्मेशन दिली. आणि ह्या कंपनी मग त्याचं नाव होतं पॉल करंजा. तर त्या माणसाशी आम्ही कॉन्टॅक्ट केला. मग त्यांनी आम्हाला खूप छान गाईड केलं की कशी टूर करावी, कोणत्या महिन्यात तुम्हाला काय बघायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, असे अनेक प्रश्न विचारून आमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी आम्हाला दिली.
मग आम्ही त्याचे बरेचसे रिव्ह्यूज वाचले, त्याच्याशी बऱ्याचशा मीटिंग झाल्या, त्यांनी आम्हाला अमेरिकेतल्या लोकांचे रेफरन्सेस दिले आणि मग आम्ही त्याच्याबरोबर जायचा डिसिजन घेतला आणि इट वॉज रिअली गुड. पण मी असं नाही म्हणणार की तुम्ही ह्याच्याच बरोबर जा, पण कुठलाही एखादा रेप्युटेड ज्याचे चांगले रिव्ह्यूज आहेत अशा एखाद्या टूर कंपनीबरोबर जा. युजली टांझानियामध्ये असं ऐकलेलं तरी आहे की तुम्हाला कोणी असं फसवत वगैरे नाही. दॅट वे दिस पीपल आर व्हेरी ऑनेस्ट, कारण त्यांना लाँग टर्ममध्ये हा बिझनेस करायचा आहे. आपल्याकडनं 8-10 हजार उकळून त्यांना तसं काही मिळत नाही. सो ते तसे सगळेच लोक चांगले आहेत. पण माहिती काढा आणि मग त्याप्रमाणे तुमचे टूर गाईड निवडा असं मी सांगेन. द बेस्ट टाईम टू विजिट टांझानिया. त्यांचे मेनली 2 सीझन आहेत, ड्राय सीझन आणि वेट सीझन. सो ड्राय सीझन आहे तो जून टू ऑक्टोबर असतो आणि वेट सीझन आहे तो नोव्हेंबर टू मे आहे. जर का तुम्हाला मायग्रेशन बघण्यात इंटरेस्ट असेल तर जून, जुलै, ऑगस्ट इज द पीक टाईम. अनफॉर्च्युनेटली आम्हाला अगदी ऑगस्ट जमणार नव्हतं, म्हणून मग मी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गेलो. आम्हाला फॉर्च्युनेटली फार सुंदर मायग्रेशन बघायला मिळालं जेव्हा वाईल्ड बीस्टनी, म्हणजे आम्ही अगदी नॉर्दर्न सेरेंगेटीला गेलो होतो. सो दॅट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. तो पुढे स्वाती सांगेलच. तर आय थिंक आमची ही विंडो आमच्यासाठी तरी म्हणजे चांगली झाली. इथे तुम्हाला वाचता येत नसेल तर बेसिकली ग्रेट मायग्रेशन हे जून टू जुलैमध्ये खूप चांगलं किंवा जुलै ऑगस्टपर्यंत चांगलं मिळू शकतं. आणि बेसिकली वाईल्ड बीस्ट काविंग म्हणजे ते जानेवारी फेब्रुवारी त्यांना ते लहान मुलांना ते जन्म देतात, तर तो एक वेगळा सीझन आहे बघण्यासारखा. त्याशिवाय त्यांच्या जेव्हा जो वेट सीझन असतो त्याला पाऊस भरपूर असतो, त्याच्यामुळे प्राणी झाडाच्या मध्ये लपून बसलेले असतात. त्याच्यामुळे मार्च, एप्रिल किंवा फेब्रुवारी ते एप्रिल शक्यतो जाऊ नका जर का तुम्हाला प्राणी बघायचे असतील. पण तुम्हाला जर का ग्रीनरी खूप बघायची आहे किंवा काय, तर दॅट इज अ गुड सीझन. ॲट द सेम टाईम इट इज द चीपेस्ट सीझन. पण जून टू ऑक्टोबर इज द बेस्ट टाईम टू गो इन द ड्राय सीझन आणि इट्स अ पीक टाईम. आमची आयटनरी अशी होती, आम्ही अरुषाला पोचलो, अरुषाला आम्हाला गाईड घ्यायला आला. त्या दिवशी रात्री आम्ही अरुषामध्ये राहिलो आणि मग आम्ही दोन दिवस टरंगेरे नॅशनल पार्कमध्ये होतो. खूप प्रचंड म्हणजे मला वाटतं टांझानियातले सगळ्यात जास्त हत्ती तुम्हाला टरंगेरे नॅशनल पार्कमध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर आम्ही 4 दिवस सेरेंगेटी केलं, पण त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी सेंट्रल किंवा वेस्टर्न सेरेंगेटी केलं. 2 दिवस आम्ही कम्प्लीट नॉर्दर्न सेरेंगेटीला होतो, जिथे म्हणजे अगदी टोक आहे आणि अजिबातच म्हणजे तुम्हाला मनुष्य काय म्हणतात माणूस फारच कमी तिथे वस्ती दिसायला, म्हणजे माणसं दिसतच नाहीत थोडक्यात. त्या भागामध्ये आम्ही एस्पेशली तिथे आम्ही मायग्रेशन बघायला गेलो होतो. आणि मग परत शेवटी आम्ही वेस्टर्न सेरेंगेटीला आलो आणि मग त्याच्यानंतर गोरंगोरो नॅशनल क्रेटरमध्ये 2 दिवस तिथे राहिलो होतो. आणि मग सगळ्यात शेवटी सकाळी निघालो आणि मग शॉपिंग वगैरे करून अरुषा एअरपोर्टला पोचलो आणि तिकडनं घरी आलो. आणि आम्हाला आधी असं वाटलं होतं की अरे बापरे, आपण नुसतेच प्राणी बघत 8-10 दिवस फिरणार आहे का त्या छोट्याशा गाडीमध्ये 4x4च्या 6 जणं, खूप कंटाळा येईल का वगैरे. तर असं अजिबात होत नाही. आणि आय थिंक दिस इज इफ यू आर गोईंग टू आफ्रिका, मला वाटतं 8 ते 12 दिवसाची ट्रिप तुम्ही नक्की प्लॅन करा. दॅट इज नीडेड. ह्याच्याबरोबर लोक काही झांझिबारला बीच वेकेशन वगैरे पण करतात, पण आम्ही बीचला गेलो नव्हतो. पण दॅट इज अनदर ऑप्शन. हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे की किती खर्च येतो आफ्रिकेला जायला. सो ऑब्वियसली इट व्हेरीज अ लॉट. देर इज अ बजेट सफारी, देन मिड रेंज आणि हाय रेंज. सो बजेट सफारी बरेचसे लोक करतात, पण आपल्यासारखे सगळे किंवा अमेरिकन टुरिस्ट किंवा मध्यमवयीन लोक जी करतात किंवा ज्या मेजॉरिटी जे लोक जे करतात, वी ऑल युजली बिलॉंग टू मिड रेंज. दिस इज द कॉस्ट. $450 ते $850 पर पर्सन पर नाईट ही त्याची कॉस्ट आहे अप्रॉक्सिमेटली. इट ऑल डिपेंड्स की तुम्ही मग कशा प्रकारच्या लॉजेसमध्ये किंवा हॉटेल्समध्ये राहता किंवा तुमच्या व्हॅनमध्ये किती माणसं आहेत. त्या SUVच्या त्या गाडीमध्ये 6 ट्रॅव्हलर्स बसू शकतात. तुम्ही जर का दोघांचीच गाडी केली तर त्याची कॉस्ट थोडीशी तुमची वाढू शकते. पण ही जी मिड रेंजची जी मी तुम्हाला इथे म्हटलं आहे, ती जी रेंज आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लिटरली लक्झरियस वेकेशन होते. म्हणजे अतिशय सुंदर, म्हणजे जेवण खाण्याची अतिशय सुंदर व्यवस्था, इंडियन स्टाईल हॉस्पिटॅलिटी, अतिशय सुंदर लॉजेस,
ह्याच्यामध्ये मग तुम्ही काही मिड रेंज, काही लक्झरी रेंज असे करून तुम्ही तुमच्या प्लॅन्स करू शकता. लास्ट वन इज बेसिकली म्हणजे मग अगदी स्वतःच्या प्रायव्हेट जेटनी तुम्ही जाताय किंवा दोघंच जण जाताय, हनीमून सफारीज आहेत. सो दोज थिंग्स आर बिलॉंग्स टू हिअर. विचेवर वे यू वॉन्ट यू कॅन प्लॅन इट. आणि टिप्स अशा आहेत की बेसिकली जर का तुम्ही आफ्रिकन सफारीला जाणार असलात तर 4 महिन्याचं प्लॅनिंग, 3 महिन्याचं प्लॅनिंग प्लीज करू नका. त्याला भरपूर वेळ द्या. तुम्हाला काय बघायचं त्याचा विचार करा. आणि जर का तुम्ही ॲडव्हान्समध्ये बुकिंग केलं तर बलून राईड असेल किंवा चांगले लॉजेस असतील, मायग्रेशनच्या जवळपास राहायची ठिकाणं असतील, हे खूप आधी म्हणजे जवळजवळ वर्ष आधी सगळं बुक झालेलं असतं. त्याच्यामुळे जर का तुम्ही ट्राय केलात की नंतर आपण काहीतरी करू तर तुम्हाला चांगल्या अकोमोडेशन, चांगल्या गोष्टी मिळणार नाहीत. त्याच्यामुळे मिनिमम प्लॅनिंगसाठी आणि बुकिंगसाठी एक 8 ते 10 महिने तरी आय वुड से की तुम्ही नक्की करा. आणि व्हॉट यू वॉन्ट फ्रॉम द सफारी, म्हणजे दिस इज नॉट अ पिक्चरस सफारी की तुम्ही काहीतरी स्वित्झर्लंडला गेला आहेत आणि फार असं काहीतरी वेगळे फोटो येत आहेत किंवा आपल्या तिथे जाऊन एक ठप्पा देऊन आम्ही हा प्राणी बघितला, तो प्राणी बघितला असं न करता मला वाटतं जस्ट ट्राय टू बी विथ इन द कंपनी ऑफ द नेचर. जे आपल्याला म्हणजे हे प्राणी आपण झूमध्ये बघतो ते वेगळे आणि हे जे नॅचरल हॅबिटॅटमध्ये आपण जे बघत असतो ते काहीतरी वेगळं आहे. त्याच्यापासून जर का काही घेता आलं, त्याच्याबरोबर शांतपणे वेळ घालवता आला तर नक्की विचार करा. दिस इज वॉट द प्लॅनिंग इज. आणि काही प्रश्न असतील तू म्हणालास की सो आपण आता एक पॉज घेऊयात आणि लॉजिस्टिकली फक्त हात वर करा. नाव जस्ट अँड टेलिंग आपण एक 4 ते 5 प्रश्न घेऊन मग नंतर पुढे जाऊया. आय थिंक अभिजित गो अहेड अभिजित. So लाईट I think you answered the question, पण तुमच्या पर्सनल एक्सपिरियन्स तुम्ही सांगू शकलात की तुम्ही किती अगोदर या ट्रिपचं प्लॅनिंग केलं, तू किती अगोदर या ट्रिपचं प्लॅनिंग करायला सुरुवात केलीस आणि तुमचं बुकिंग तुम्ही कधी केलं? आम्ही आम्ही डिसेंबरमध्ये सप्टेंबरचं बुकिंग झालेलं होतं गेला आमचं. डिसेंबर. हो. आणि त्याच्या आधी आमच्या चर्चा आणि डिस्कशन्स त्याच्या आधी 2 महिने 2 ते 3 महिने होते. सुरू. तर डिसेंबरमध्ये आमचं बुकिंग झालेलं होतं. डिसेंबर किंवा जानेवारी. So you at least need a year. ऑलमोस्ट 10 महिने तरी करा म्हणजे तुम्हाला चांगल्या सोयी मिळतील. दुसरी गोष्ट अशी की नॉर्दर्न सरंगेटीमध्ये फक्त 10 कॅम्प साईट्स होत्या. आम्ही जर का उशीर केला असता तर 10 कॅम्प साईट गेल्या आणि मग आम्हाला ते मायग्रेशन बघायला त्रास झाला. शक्यच नसतं म्हणजे मिळणं. रवी And the cost you showed is inclusive of air travel or ओके, हां, सॉरी, ते राहिलं सांगायचं. दॅट कॉस्ट इज पर पर्सन पर नाईट जस्ट फॉर द अकोमोडेशन अँड फूड. त्याच्यानंतर ह्याच्याशिवाय तुम्हाला एअर ट्रॅव्हल इज डिफरंट. आणि त्याच्यानंतर जवळजवळ तुम्हाला पर पर्सन $20 ते $25 त्यांना टिप द्यावी लागते त्या टूर गाईडला किंवा काय ते. आणि त्याच्या पर डे पर पर्सन द्यावी लागते. सो दॅट यू हॅव टू कन्सिडर. आणि त्याशिवाय मग आपण तिथे जातो म्हटल्यानंतर मग आपल्याला त्या हॉटेलमधली काही लोक असतात त्यांना आपण काहीतरी टिप देतो. लहान लहान अशी गरीब मुलं दिसतात त्यांना काहीतरी म्हणजे असं थोडं. आणि त्याच्याशिवाय मी सांगेन की शॉपिंग इज अन एक्सपिरियन्स. त्याला आरामात $500 बाजूला काढून ठेवा. सो इट ॲड्स अप. अमोल. So, Pradnya, how did you decide the duration of the trip? Any specific constraints किंवा any specific? मी रिसर्च केल्यानंतर असं मला वाटलं होतं की जर का टांझानियाला जायचं असेल तर आपल्याला 8 ते 10 दिवस पाहिजेत, 9 दिवस. आणि मग त्याच्यामध्ये काय काय करता येईल. सो आम्ही त्या पॉलशी बोलताना त्याला सांगितलं तर पॉल मला तुम्हाला किती दिवस जायचं आहे. ओके, 8 दिवस जायचं आहे. मग त्यांनी हा सगळा प्लॅन आम्हाला करून दिला. सो द टूर गाईड प्लेज अ ह्यूज इम्पॉर्टंट रोल इन दिस होल प्लॅनिंग. त्याला तुम्ही रेंज द्या की आम्हाला 9 ते 12 दिवसाची करायची किंवा 8 ते 10 दिवसाची करायची आणि ते व्यवस्थित प्लॅन करतात. आणि त्यांनी असा प्लॅन करून दिला की आम्हाला मायग्रेशन बघायला मिळेल. सो दॅट्स हाऊ ही प्लॅन द होल ट्रिप. दुसरा एक मुद्दा फक्त मला त्यात सांगायचा आहे अमोल की कधी कधी काय होतं ना, सतत त्या गाडीमध्ये 10 तास बसून तुमची हाडं खिळखिळ होतात कारण ते सगळं होतं. अशा वेळेला नाही मला आता काही वाटेल ते करून टेरेंगेरीवरनं सेरेंगेटीमध्ये जायचंच आहे असं आपल्याला करता येत नाही. तर तुला आठवत असेल तर आम्ही सेरेंगेटीमध्ये एक दिवस ऑफ घेतला कारण कंटाळा आला आम्हाला. कारण ते पोचलो होतो, विमानाचा प्रवास झाला होता, लगेच दुसरं पण चालू होतं. मग आम्ही अर्धा दिवस म्हणलं की आणि शेवटी एवढीची अवस्था होते ना की सिंह बघून बघून तुम्ही म्हणता जाऊ दे चारा थोडा आराम करू आपण. अगोदर अगदी सिंह दिसलं की तुम्ही कधी फोटो काढतो आणि असं वगैरे. शेवटी बसलायची ठीक आहे तर आहे तिथे अशी अवस्था. ती जर का होऊ नये असं वाटत असेल तर शरीराला थोडासा मध्ये ब्रेक. इट शुड नॉट बी टू टाईट. आणि 8 दिवसामध्ये टू टाईट होईल. आमचे जे 10 दिवस त्याच्यामध्ये आम्ही एक अर्धा दिवस गॅप घेतली. म्हणलं नाही आता आम्हाला थोडंसं निवांत राहायचंय. श्रीकांतला वाईन प्यायची होती तिथे बसून. त्यामुळे एक question. The duration considering the kids.
Any specific suggestions की आता जर suppose with family you wanted to go, especially with the kids? विथ फॅमिली आय वुड से त्यांना मजा येतेच, पण मग मे बी यू मे वॉन्ट टू ॲड बीच ट्रिप टुवर्ड्स द एंड झांझिबार वगैरे जी आहे करा. ना ती परफेक्ट आहे. दिस इज नॉट अ रिटायरमेंट ट्रिप, टू बी ऑनेस्ट. गो नाव Yeah. वॉन्ट टू. फक्त मला त्याच्यामध्ये एक सांगायचं आहे अमोल की Bumpy road आहे. बम्पी रोड ती म्हणते, त्यामुळे एज खूप महत्वाचं या अर्थाने आहे की इफ यू पास दॅट विंडो त्रास होतो ना, कारण पाठीला वगैरे एका वेळी आपण बसू नाही शकत तिसरीची त्या सीट गाडीमध्ये. पण दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलं जर का खूप लहान असतील ना, देर इज नो ऍक्टिव्हिटी. कारण तुम्ही सेरेंगेटी नॅशनल पार्क मधनं जाताना बाजूला सगळे सिंह आहेत. ती गाडीमध्ये दरवाजा उघडून तुम्हाला उतरता येत नाही, बाथरूमला पण तुम्हाला जाता येत नाही. तुम्हाला सांगितल्यानंतर यू हॅव टू गो टू द सम प्लेस. सो लहान मुलांना जाताना फक्त याचा विचार करा की मुलांचं वय काय आहे त्याच्यामध्ये. बिकॉज अपार्ट फ्रॉम वॉचिंग द ॲनिमल्स फ्रॉम अ विंडो ऑर यू स्टँड अप, तुम्ही आता आमचे काही फोटो बघाल त्याचं टप सगळं वरती उघडतं आणि तुम्ही बाहेर त्याच्यामध्ये बघता. सो दॅट इज द ओनली ऍक्टिव्हिटी दॅट यू हॅव. तर त्याच्यामध्ये जर का मुलं अशी म्हणली ओ दिस इज सो बोरिंग, आय वुड रादर स्पेंड टाइम ऑन द द स्विमिंग पूल, तर मग कसं होणार मे ना बी ते? साऊथ आफ्रिका मे बी एन ऑप्शन फॉर यू, म्हणजे ज्यांची मुलं आहेत त्यांच्यासाठी, की ते क्रुगर नॅशनल पार्क आणि एक प्रायव्हेट गेम विविंग ठिकाण, आणि मग त्याच्यानंतर केप टाऊन, आणि मग थोडं रिलॅक्स बीच टाऊन वगैरे असं. सो म्हणून म्हटलं की तुम्हाला काय हवं आहे आफ्रिकेमधून ह्याचा विचार करा. आय थिंक वी हॅड ब्लास्ट, आम्हाला खूप आवडलं, पण तुम्ही मुलांना घेऊन जाणार असलात तर मे बी दॅट युअर आयटनरी विल बी डिफरंट. डिफरंट. बी केअरफुल विथ दॅट. आय थिंक म्हणजे माझं असं अंडरस्टँडिंग आहे की ॲनिमल्स जेव्हा ऍक्टिव्ह असतात देर आर सर्टन टाइम्स इन द डे when they're active, right? So Early morning. हा असे म्हणून लवकर उठून जावं लागतं आणि अख्खा दिवस काय तुम्ही ते बघणार बेसिकली आम्ही मला वाटतं निम्म्यापेक्षा जास्त वेळ 5:30ला घरातनं बाहेर पडत होतो, आणि या जंगलांमध्ये संध्याकाळी 6 नंतर काही घडत नाही. सेरेंगेटी नॅशनल पार्क मध्ये होतं. तुम्हाला बंद होतं. यू आर नॉट इवन अलाउड टू ड्राईव्ह ऑन द रोड्स आफ्टर 6 PM. त्याच्यामुळे यू आर बॅक टू युअर लॉजेस ऑर टेंट बाय 6 PM. आणि मग तिथे छान शेकोटी पेटवलेली असते, ड्रिंक्स असतात, खायला प्यायला काहीतरी स्नॅक्स असतात. लोक म्हणजे ते खेडेगावामध्ये कसं असतं ना, 7-7:30ला लोक जेवतात आणि 8-8:30ला झोपलेली असतात लोक. सो दिस इज व्हॉट इट इज. म्हणजे असं असं झालं सगळं. So आपण आता लीनाकडे जाऊया. टेंटेड बाकीचे प्रश्न आपण नंतर घेऊया. Very good. टेंटेड लॉज ऑफ टांझानिया लीना कव्हर करतो. गो एक गोष्ट सांगायची राहिली. तुम्ही व्हॅन मध्ये बसून राहिला जातात, शूज आली तर बाहेर जाता येत नाही, असं काही नाही. आम्ही तिथे गेलो. अहो, ते हा एकदा गेलो होतो. बायकांचं तसं होत नाही. ओके, मला एक कबुली द्यायची आहे की आय वॉज नॉट व्हेरी क्युरियस अबाउट दिस ट्रिप. प्रज्ञा म्हणली ड्रीम ट्रिप. आय एम नॉट अ ॲनिमल पर्सन, माय हजबंड इज. त्याला फार प्राण्यांची व्हिडिओ तो वर्षानुवर्ष बघतोय. तर आय वॉज नॉट शुअर. तर माझी एक जी मैत्रीण जाऊन आली, तिला मी विचारलं, ती म्हणे नाही नाही आपको बहुत मजा आएगा, आप जाना. तर मला असं सांगायचं आहे की ज्यांनी लायन किंग बघितलं आहे, this was Lion King live in their habitat. So kids will enjoy. You will see Pumbaa, you will see Zazu, you will see all the star cast of Lion King. So जरूर जा आणि मुलांनाही घेऊन जा, त्यांनाही आवडेल. आणि त्यांना हेच सांगून द्या की सगळे तुम्हाला लायन किंगचे स्टार कास्ट इथे दिसणार आहे. ओके, आणि जेव्हा आपण आता निघतो तेव्हा काय खायचं, कुठे राहायचं, कसं राहायचं, तर हे जंगल असतं कम्प्लीट. पण तिथे बऱ्याच ठिकाणी हे लॉजेस आहेत, प्रत्येक रेंजचे आहेत. तर आम्ही जिकडे राहिलो ते हनी गाईड टेंटेड लॉज. दिस वॉज अवर फर्स्ट लॉज वी वेंट टू. तर ते हे आणि दुसरं आहे ते अनटेम्ड मायग्रेशन. हे दोन्ही टेंटेड लॉजेस आम्हाला असे प्लॅटफॉर्मवर होते 3 ते 4 फुटावर, आणि अक्षरशः घरासारखे. आता टेंट म्हटलं की आपण म्हणतो हे देवा कुठे झोपणार, कसं करणार, पण बेड असतात, व्यवस्थित मच्छरदाण्या, प्यायचं पाणी, ब्रश करायला वेगळं पाणी. तुम्ही तर त्यांच्या नळाचं पाणी नाही वापरू शकत कारण इट्स नॉट सेफ. तर तिथे हे सगळं सोयी आहेत, व्यवस्थित तुम्हाला शॉवर घ्यायला गरम पाणी, सगळं काय असतं तिथे. आणि वायफाय पण असतो त्यांच्या मेन एरियात. तर तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला ते रिसेप्शन एरिया असतो तिकडे, ते तुम्हाला तुम्ही ब्रीफ देतात ते तुम्हाला की अंधारात तुम्ही टेंटच्या बाहेर स्वतःहून निघायचं नाही. आणि मग तिथे डायनिंग एरिया असतो, तिथे तुम्हाला ते डायनिंग करतात. सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे तयार असतो तुम्ही जाण्या अगोदर. कधी कधी लोक सकाळी गेमिंग ड्राईव्हला निघतात. गेमिंग ड्राईव्ह म्हणजे हेच जाऊन पाहायचं, प्राणी पाहायचे. काय लोक येऊन मग ब्रेकफास्ट करतात. दे लिव्ह अर्ली इन द मॉर्निंग. काय किल दिसेल, सिंह दिसेल, असं
हे असं सगळं असतं. आणि बाकी तुम्ही संध्याकाळी जसं तिने सांगितलं तिथे बॉन फायर करतात, तिथे इतर गेस्ट जे असतात ते पण तुमच्याबरोबर येऊन बसतात, दे शेअर एक्सपिरियन्सेस की आम्ही हे पाहिलं ते पाहिलं. आणि मग आम्हाला एक नेक्स्ट स्लाईड हे आता आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा हे तेरंगिरी नॅशनल पार्क, आता हे जे झाड आहे बाओबाब ट्री म्हणतात याला, या ट्रीमध्ये पाणी साठलेलं असतं आणि हे फक्त तेरंगिरी नॅशनल पार्कमध्येच दिसतं, हे सेरेंगेटीमध्ये नाही आहे. आणि हे दुसरं आहे ते आफ्रिकन लँडस्केप टिपिकल ते असे अंब्रेलाची झाडं, ते बाभळाची झाडं आहेत, त्याला एकेशिया म्हणतात. आणि जितके जिराफ तिकडे हे झाड म्हणजे जिराफ आहे असं. आणि जिराफची जी टंग असते ती ही स्वाती सांगेलच पुढे, ती फक्त लीफ कशी काढून घ्यायची त्या काट्यातनं, हे हे तर हे असं. तर हे टेंटल लॉजेसबद्दल आणि हे टेंटल लॉजेस दे आर ऑल पॉवर्ड बाय सोलर सगळीकडे. तिकडे आफ्रिकेत खूप सोलरचा प्रकार आहे. तर तुम्हाला अगदी व्यवस्थित लाईट वगैरे लाईटेड एरिया असतो. आणि म्हणजे तुम्हाला काही त्रास होईल असं मला नाही वाटत. इट लाईक भर जंगलात पण व्यवस्थित. आता आम्ही जेव्हा इथे होतो हनी गाईड टेंटल लॉजेसमध्ये, आम्ही रात्री त्यांनी जेवायला आम्हाला बाहेर नेलं, त्यांच्या बुश डिनर म्हणतात, त्यांनी आम्हाला बुश लंचही दिलं झाडाखाली छान वगैरे, तिथे पुढे फोटो आहे. तर रात्री तिकडे प्राणी येतात, ते जंगल आहे बरोबर, आणि ते काही फेन्स्ड वगैरे नाही आहे. तर त्या हत्तींचा झुडूप एकदम हे आला, कळप आला आणि ट्रम्पेट्स वगैरे ऐकू यायला लागले. तर मसाई म्हणे हकुना मटाटा डोंट वरी, हे काही कारणाने रोज येतात. आपल्याला ते म्हणजे हत्ती आले भीती वाटते म्हणजे आम्ही जरा घाबरलो, पण ते काही नाही, ते गेले आणि तिकडे पुढच्या जंगलात चालले गेले. पण ते रोजच येतात तिथे असं त्यांचं म्हणणं होतं. मसाई म्हणे काही घाबरू नका, काही करणार नाहीत ते आपल्याला. तर हा पहिला एक्सपिरियन्स होता. दुसरा एक्सपिरियन्स आम्हाला मायग्रेशन लॉजमध्ये, आम्ही रात्री मस्त झोपलेले असताना धडधड धडधड धड आवाज यायला लागला खूप. आणि मग टेंटलाही एक दोन धडका लागल्या त्या प्लॅटफॉर्मला. तर ते मायग्रेशन होत होतं, ते 15 मिनटं ऐकू येत होतं आम्हाला ते सगळं. सो दीज टू वर व्हेरी युनिक एक्सपिरियन्सेस. आणि तिसरं जे हा आमचा बुश लंच होता. आणि आम्हाला त्यांनी खूप छान म्हणजे असं साधंच जेवण होतं. म्हणजे पास्ता असतो, भाज्या होत्या, पास्ता होता. तर व्हेजिटेरियन्सना इश्यू नाही आहे आणि जे मीठ खातात त्यांना इश्यू नाही आहे. सगळ्या प्रकारचं जेवण तिथे आहे, ते देतात. पण तुम्हाला अगोदर सांगायला लागतं, दे आस्क यू, म्हणजे तुम्ही प्लॅन करतानाच ते विचारतात की व्हेजिटेरियन आहात का नॉनव्हेज खाता. तर आम्हाला व्यवस्थित जेवण मिळालं, काही त्रास झाला नाही. हो व्हिडिओला. आता हे बुश डिनर, आता हे थर्ड लॉज होतं, हे सगळ्यात लक्झुरियस लॉज होतं. इथे म्हणजे ते सोलर दिसतातच तुम्हाला पॅनल, म्हणजे सोलरनेच सगळं पॉवर्ड आहे. इथे आम्हाला रात्री लायनचं रोअर ऐकू आलेला आहे. पण दॅट वॉज नॉट अँग्री रोअर, दॅट वॉज टू कॉल द फॅमिली. तर तेव्हा जरा आम्हाला एकदम अरे आपल्या टेंटच्या बाहेर हा सिंह आहे हे जरासं थोडं हे झालं. पण दिस वॉज अ लक्झुरियस. पण लॉजचं ते सेम की तुमचा डायनिंग एरिया वेगळा, रिसेप्शन एरिया वेगळा. दिस वॉज दे. आणि तुम्ही आले की ते तुम्हाला वेट टॉयल्स देतात, कारण धूळ प्रचंड असते. तुम्ही जेव्हा यू गो फॉर अ राईड गेमिंग ड्राईव्ह, प्रचंड धूळ असते. ड्राय सीझन होता तर ते तुम्हाला वेट टॉयल्स देतात. मग तुम्हाला रिसेप्शन एरिया, इथे अगदी सगळं वाईन सगळं फुकट होतं आल्यावर. सो सम पीपल वर व्हेरी हॅपी. आणि खायला वगैरे खूप ठेवलं होतं, म्हणजे फिंगर फूड्स वगैरे. सो या लक्झुरियस लॉज वॉज
Laya Tented Lodge. Yeah, I enjoyed it. Hey, आता next will be covered by Shrikant. Gorongoro Crater. लीना, एक प्रश्न आहे तुम्हाला जेव्हा ते धडक वगैरे पण लागली लॉजला तुमच्या आणि बाहेर रोअर्स वगैरे आहेत, तर तुम्हाला खिडकी वगैरे अशी होती का की आम्हाला पाहिजे तर बघू शकलो असतो आणि या दोघांनी बघितलं पण पराग आणि प्रज्ञा आणि ते असं वरती करून त्यांचे पाडलेले असतात बाहेर. ते सगळे 20 असे कंटिन्युअस पळत होते म्हणजे 1000 ते 1500 मीटर बीच क्रॉस करत होते आमच्या मागून. खिडक्या असतात ना पण अंधारात फारसं दिसतं असं ऍक्च्युली ते धावतायत आता जो सकाळी दिसले आम्हाला सगळं. ते म्हणजे आपण लेट्स गेट बॅक. टेम्परेचर काय होतं तुमचं? टेम्परेचर आपण नंतर प्रश्न घेऊया. चला घ्या. मगाशी प्रज्ञाने सांगितलं ना की देर आर 3 मेन रिजन्स राईट, थेरेंगिरी, गोरांगोरो आणि सेरेंगेटी. हे आहे गोरांगोरो. तो हे इसेन्शियली काय आहे की पुढच्या स्लाईडवर जा. हां, जवळपास 2-2.5 मिलियन वर्षापूर्वी हा एक मोठा वॉल्कॅन होता आणि तो कोलॅप्स झाला. आणि त्या 100 स्क्वेअर माईलमध्ये एक इंटरेस्टिंग क्रेटर निर्माण झालं. म्हणजे ते क्रेटर असं आहे की त्याच्या चारीही म्हणजे सगळीकडून 360 डिग्री डोंगर आहेत आणि जवळपास 2000 फूट खाली असं बसनी किंवा त्या जीपनी जावं लागतं आणि तिकडे व्हेरी हाय डेन्सिटी ॲनिमल लाईफ आहे. म्हणजे किती इंटरेस्टिंग आहे की ज्याला जर का फक्त एकच गोष्ट बघायची असेल की मॅक्सिमम ॲनिमल्स कमीत कमी वेळात गोरंगोरो. दे आर एक्सेप्ट जिराफ, तिथे बिग 5 आहेत सगळेचे सगळे. त्याच्या म्हणजे तिथे लेक्स पण आहेत, खाऱ्या पाण्याचे लेक्स पण आहेत कारण तिथे सॉल्ट आलं. त्याच्यानंतर गोड्या पाण्याचे लेक्स पण आहेत. तिकडे बायोडायव्हर्स इकोसिस्टम आहे. तिथे आम्हाला पुढे पराग कव्हर करेलच. ते लायन्स खूप दिसले, छान पक्षी दिसले. आणि गोरंगोरोचा मला आवडलेला भाग म्हणजे तिथे बऱ्याचदा आम्ही म्हणत असो की इथे हे झेब्रे चढत आहेत, हे विल्डर बीस्ट आहेत ते, पण आपला आवाज नसला तर हे कसं असेल. तर म्हणून आम्ही मधूनच काही बोलायचं नाही. आणि तुम्हाला असं म्हणजे असं इट इज अन इंटरेस्टिंग फिलिंग की शांत सगळा तो परिसर आहे. तिकडे हे ॲनिमल्स चरतात आहे आणि कुठलाही आवाज नाही. मी त्याला म्हणतो सायलेन्स ऑफ अ जंगल. म्हणजे नुसते प्राणी बघून जितकी मजा येते ना तितकंच ह्युमन्स नसताना तिथे कसं असेल, त्यांना कसं वाटत असेल, तो अनुभव मला खूप तिथे आवडला. आणि म्हणूनच त्यांना आवाज आवडत नाहीत. हे काही फोटो आहेत आणि बहुतेक हे स्वातीनी आणि वगैरे खूप घेतले आहे, फ्लेमिंगो आहेत. पण गोरंगोरो कटर म्हणजे आम्ही तिथे 2 दिवस होतो. एकदा उतरून गेलो आणि दुसऱ्या दिवशी आपण बाहेर राहिलो होतो. सो दॅट इज ऑल अबाउट गोरंगोरो क्रेटर. थँक्यू. तू ऑपरेट करते. तर मी लायन्स ऑफ आफ्रिका कव्हर करणार आहे. तर तुम्हाला आफ्रिकेत गेल्यानंतर कळतं की सिंहाला जंगलाचा राजा का म्हणतात. तो जंगलाचा राजा असतो म्हणजे मानवाने म्हणला म्हणून तो राजा नसतो. सिंह चित्त्याने जर का शिकार केली आणि जर का सिंह तिकडे आला तर चित्ता शेपट घालून निघून जातो. हा नियम आहे त्यांचा. सिंह हा राजा आहे. तिथे त्याला जर का वाटलं हा मला प्राणी नको आहे तर यू शुड नॉट बी स्टँडिंग नेक्स्ट टू इट, अदरवाइज यू विल गेट किल्ड. आवाज आहे त्याचा, वट आहे त्याची. दॅट्स द रिझन लायन इज अ किंग ऑफ अ जंगल. जेव्हा लायन जेव्हा शिकार करतो सिंह तेव्हा साधारणतः एक 5-6 तास तिकडे तुम्ही फिरकायचं नसतं. तो भुकेला असतो. त्यावेळेला जर का कोल्ह्याने त्रास दिला, कोल्हे हिंडायला लागतात. कोल्ह्यांना कळतं हे. कोल्हे स्वतः एवढी मोठी शिकार करत नाही. मोठी म्हैस आहे, तिला मारलेलं आहे, सगळं ते त्याच्या फडशा पाडतायत. त्या 5 ते 6 तासामध्ये त्याला त्रास द्यायचा नाही. त्रास दिला तर कोल्हा मारून टाकेल तो कोल्ह्याला. त्याला स्वतः कोल्हा खायचा नसतो पण चिडून डोंट मेस विथ मी असं. दॅट्स द रिझन इज अ लायन इज अ किंग. लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. आपण पहिल्यांदा फक्त लायन किल बघूयात. तुम्हाला याची एक छोटी गोष्ट नंतर मग आपण पुढे जाऊयात. काय झालं की आम्ही हनी गाईडमध्ये गेलो होतो
आणि आम्हाला तिथनं निघताना आमचा जो मसाई होता, तरुण मुलगा होता, एक साधारणतः तिशीचा मुलगा होता, आणि तो म्हणला, त्यांना बरोबर कळतं, तो म्हणला या झाडाच्या मागे सिंह आहे, आपण इथे थांबून बघूयात. 2 गाड्या थांबल्या होत्या. आम्ही 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली, आम्ही बघतोय, तो सिंह काही आलाच नाही. आणि आलाच नाही तो सिंह. मग आमचं जरा खट्टू झालं, मग आम्ही परत गेलो तिकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ब्रेकफास्टला बसलो, तर एक साऊथ आफ्रिकन फॅमिली होती. ती म्हणली की आम्ही सकाळी 4:30 वाजताच उठून गेलो आणि आम्हाला किल दिसली, आणि तिथेच त्याच भागामध्ये ती होती. आम्हाला जरा वाईट वाटलं की अरे आपण सकाळी उठून गेलो असतं तर बसलं असतं, कारण 2-3 दिवस झाले ते सिंहाचं असं 2च सिंह मला तोपर्यंत दिसले होते. मसाई सांगत होता घाबरू नका, तुम्हाला बघायला मिळेल, एवढे सिंह बघायला मिळतील, नंतर कंटाळ येईल तुम्हाला. तर आम्ही म्हटलं ठीक आहे बघू म्हणून. आणि मग नंतर आम्ही लाहियाला गेलो. तर लाहियाला जाताना पण सिंह दिसले नाहीत, आणि आम्ही सकाळी बाहेर पडलो. तिकडनं बाहेर पडलो आणि चालल्या होत्या आमच्या गप्पा अशा, आणि मसाईने गाडी थांबवली आणि म्हणलं उजवीकडे बघा. तो उजवीकडे एक तलाव होता, आणि त्या तलावावर तो म्हणला 4 तासापूर्वी या म्हशीला मारलं आहे. राईट साईडला अशी म्हैस उताणी पडली होती, आणि म्हशीला मारायला एका सिंहाचं काम नसतं. यू नीड ॲटलिस्ट 2 to 3 स्ट्रॉंग लायन्स टू टॅकल वाईल्ड बफेलो. वाईल्ड बफेलो खूप तापकाचं नसतं, जर का तुम्ही चुकीच्या दिशेने हल्ला केला तो सिंह मरू शकतो. सो साधारणतः एक 4 तासापूर्वी तिला मारली होती, आणि 7 सिंहांचा कळप होता, आणि त्यांनी नुकतंच ते झालं होतं. आणि मी तिथे शांतपणे उभे होतो. ती क्लिप आपण बघूयात आणि मग पुढे जाऊयात. राईट साईडला ती म्हैस आहे, हा सिंह आहे मेन त्यांचा, तो बसलेला दुसरा सिंह आहे, दुसऱ्या बाजूला एक सिंहीण दिसते किंवा हे किल आहे, ही म्हैस आहे, आणि त्यांनी ऑलमोस्ट एक 30-40% भाग खाला. या बाजूला पाण्यावरती आली होती ती, आणि त्यांचे बछडे त्या मागच्या झुडपात आहेत. हे 4 सिंह झाले. आणि मग आम्ही गेलो तिथे, त्या सिंहानी वगैरे घेतलं, आणि आम्हाला नंतर असं वाटलं की तिथे थांबायला होतं अजून थोडं. मग आम्ही गेलो, आणि कसं होतं या सिंहांचं की त्यांना साधारणतः 2-2.5 दिवस एक एवढ्या साईजचा ॲनिमल जातो. जेव्हा सिंहांचा कळप मोठा असतो तेव्हा छोटंसं कुठला तरी कोल्हा किंवा याच्यावरती त्यांचं पोट नाही, म्हणजे कोल्हा ते खातच नाहीत, पण छोटंसं माकड किंवा याच्यावर त्यांचं पोट भरत नाही. यू नीड अ बिग ॲनिमल लाईक दिस. तर 1-1.5 दिवस तो सगळे ते फीस्ट ऑन इट, आणि मग कोल्हे घिरट्या घालायला लागतात तिथे बाजूला, कोल्हे, तरस, आणि मग थोडे जरा सिंह बाहेर गेले की ते खातात. आणि मग त्यांचं झाल्यानंतर व्हल्चर्स येतात, गिधाडं. त्या गिधाडांना घाण वास येतो, आणि त्या वासाने सिंहाचा कळप दुसरीकडे जातो, आणि मग दे विल गो फॉर द नेक्स्ट किल, आणि त्याची सायकल असते. तर सिंहाचा जो आवाज आहे त्याच्यावरनं मसाईंना कळतं की तो किती भुकेला आहे, आणि त्यांना कळतं की हे आज रात्री खाणार आहे की नाही. आम्ही गेलो आणि लाहियाला परत आलो 2-3 दिवसांतर त्याच ठिकाणी. तर त्या ठिकाणी ते जे होतं त्याची काय अवस्था होती हे आपण आता बघूयात. सिंहाचं निघून गेलेत ते, कोल्हे आणि तरस पण निघून गेलेत. आता ही सगळी व्हल्चर्स आहेत तिथे त्याच ठिकाणी, हे सगळे पक्षी जमलेत, आणि वेगळ्या प्रकारचे पक्षी. तेच ते वॉटरिंग होल आहे तेच, त्या वासाने कळप दुसरीकडे निघून गेला. नेक्स्ट पद्धती ओके. हे झाल्यानंतर तुम्हाला एक दुसरा मी अनुभव सांगतो. आणि सिंह मला सांगता 40 सिंह बघायला मिळाले या सगळ्या ह्याच्यामध्ये. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यापैकी बरेच जण नॅशनल जिओग्राफिकमध्ये चित्ता धावतोय, जीवाच्या आकांताने हरिण पुढे पळतंय, आणि तुम्ही प्रार्थना करताय की ते हरिण निघून जावं आणि त्याचा जीव वाचावा, अशा प्रकारची भावना तुमच्यामध्ये येते. असे हाऊ मेनी ऑफ यू रिझोनेट विथ दॅट फिलिंग? यू आर डू राईट. आफ्रिकेच्या सहलीवरनं माझ्यात जो काही बदल झाला आहे तो दाखवणाऱ्या या 3 क्लिप्स आहेत. तुम्हाला मी सांगतो काय झालं. मी खरं सांगतो, मी दिस इज नॉट जोक. माझ्यात जो बदल झाला आहे तो मी तुम्हाला सांगतो. गोरोंगोरो नॅशनल पार्कमध्ये आम्ही गेलेलो होतो. श्रीकांतनी सूचना केली की जंगलाचा आवाज राजांना ऐकूया, आपण फार दंगा करतो, आणि आम्हाला ते सगळ्यांना पटलं. आणि मग आम्ही शांतपणे उभं राहून त्या वन्य जीवनाचा आस्वाद वगैरे घेतला.
आणि मग ती जीप फिरून परत आली. आम्ही आता बाहेर जाणार होतो, गाड्या थांबल्या होत्या उजवीकडे, त्यामुळे दिसलं आता सिंह दिसेल आपल्याला, सिंह. तर आमची गाडी थांबली, दुसऱ्या साईडनी या रस्त्याने आम्ही चाललो होतो. तो तिकडनं म्हणला ती एक सिंहीण आहे, मसाई म्हणला. तो म्हणला शी इज अ ओल्ड लायनेसेस. ऊन मी म्हणत होतो, रणरणतं ऊन, पाणी नाही कुठे. आणि ही म्हातारी सिंहीण सावली शोधत होती, एकही झाड नाही. ही जी पहिली सिंहीण ना तिची आपण पहिली क्लिप बघूयात आणि मग आपण पुढे जाऊयात. फुल करू नाही, ठीक आहे, दॅट्स इट. ही बघा, ही आमच्या पुढच्या इथे उभी आहे ही सिंहीण. ती धापा टाकते, म्हातारी झाली आहे, बहुतेक तिला खायला मिळालं नाही आहे. आता ती पुढे यायला लागली आहे, सावली शोधते. पुढचं हे कंटिन्युएशन. ती जेव्हा ती खाली बसली आहे, सावलीत बसली, हां सांगतो. सावलीमध्ये ती बसलेली आहे आणि त्यांनी गाडी चालू केली. आम्ही म्हटलं अरे ती म्हातारी सिंहीण सावली शोधती आहे, त्यामुळे ते डेंजरस आहे, ते ॲनिमल आहे, इट्स वाईल्ड ॲनिमल. त्यांनी इंजिन चालू केलं आणि ती उठली. आणि कशी झाली उठली ते बघूयात आपण आता. नेक्स्ट थर्ड वन. आणि ती चालत आमच्या याच्या खाली आली. तेव्हा तिथे आम्ही उभे, स्वाती पुढे उभी आहे, मी मागे, आणि ती इथे आली. तेव्हा तिचा आमचा फोटो पण दिसतो इथे कॅमेऱ्यात. सो ती जेव्हा आमच्या खाली आली तेव्हा मला असं वाटलं की हे माझ्या प्लास्टिकच्या बाटलीतनं तिच्यावर थोडं पाणी होता वगैरे असं म्हणून, अशी मला खरंच हे झाली. आणि ती पुढे गेली. मग नंतर माझ्यात फरक असा झाला आहे की हरिण आणि झेब्रा यांचं आयुष्य सोपं आहे. का सोपं आहे? मान खाली घेतली की गवत असतं, थोडं दूर गेलं की त्यांना गवत मिळतं. या प्राण्यांना जीवाच्या आकांताने धावल्याशिवाय काय खायला मिळत नाही. सिंह गवत खाऊ शकत नाही. आणि बाकीचे जे प्राणी असतात, एका प्राण्याची शिकार करायची, इट टेक्स टोल ऑन यू. जीवाच्या आकांताने धावायला लागतं त्याला आणि त्याला पकडायला लागतं. माझ्यात बदल असा झाला आहे की मी जेव्हा नॅशनल जिओग्राफिकचे फोटो बघून मी जेव्हा अशी मनोमन इच्छा करायचो की त्या हरणाने निसटून जावं, माझ्यात बदल असा झाला की मला असं वाटतं की तो चित्ता, तो सिंह पण जगला पाहिजे. आणि इट्स ओके इफ एखाद्या हरणाचा जीव त्याच्यासाठी गेला तर इट इज होप, चालू शकतं. नाही तर बहुतेक सगळ्या त्या मसाईने सांगितल्याप्रमाणे, नंतर बघितल्याप्रमाणे, हे जे वाईल्ड ॲनिमल असतात, सिंह किंवा तरस, हे भुकेने मरतात. इट्स व्हेरी हार्ड. त्यांचं जे उतार वय असतं, इट्स अ व्हेरी हार्ड लाईफ फॉर देम. त्यांना गवत खाता येत नाही, त्यांना प्राणी पकडता येत नाहीत आणि भुकेने ते जातात. ही जी म्हातारी सिंहीण होती, यांनी मला शिकवलं की जीवो जीवस्य भोजनम, आणि प्रत्येकाला जगणं हे गरजेचं आहे. हा माझ्यात जर का काही बदल झाला असेल तर या लायन्स ऑफ आफ्रिका गेला. लेट्स गो टू द नेक्स्ट वन. हा आमचा तो करत एलिफंट्स ऑफ आफ्रिका, श्रीकांत कवरकर. पुढे जायचं का? आम्ही जवळपास 100 ते 150 हत्ती पाहिलेले असतील. आणि मोस्ट ऑफ देम असे त्यांच्या हर्ड्समध्ये असायचे. नेहमी पिल्लू असायचं, कधी सकलिंग पण दिसलं. आणि नदीकाठी ते असायचे, शांतपणे फिरायचे. 2 मिनी एलिफंट्स आम्ही बघितले. ती जरा स्लाइड प्ले कर. तरी आम्ही बरेच व्हिडिओ नाही दाखवले याच कारण. याच कारण. तर हे बेसिकली काय करतात, दे आर ॲडोलसंट एलिफंट्स. त्यांना इट्स दे आर ट्रेनिंग. म्हणजे पुढे त्यांना अस्तित्वाकरता, मादी मिळवण्याकरता हीच मारामारी करायची आहे. म्हणजे खरंच त्यांनीच आम्हाला सांगितलं आमच्या गाईडने की हे दॅट्स वाय दे आर डुईंग दिस. पुढच्या स्लाईडवर जा. हां, तर हां, इंटरेस्टिंग गोष्ट. आम्हाला बऱ्याच ठिकाणी असं जाणवायचं की हे एलिफंट आहे ना, असे सगळे कुठेतरी एका ठिकाणी चाललेले आहेत. आणि कुठे चालले आहेत
तर पाण्याच्या शोधात. आता त्यांना कसं माहीत पाणी कुठे येते? द सेन्स ऑफ स्मेल नावाची जी फॅकल्टी आहे ॲनिमल्समध्ये, दॅट इज अमेझिंग. म्हणजे हत्तीला जवळपास 12 मैल दूर असलेलं पाणी, त्याचा वास येऊ शकतो, फूडचा वास येऊ शकतो. त्यांना केवळ स्मेलनी दुसरा हत्ती ओळखता येतो, त्यांना केवळ स्मेलनी ह्युमनमधला फरक पण कळू शकतो. म्हणजे मी डोळे बंद केले तर माझ्या डाव्या बाजूला रत्नाकर आहे का पराग आहे मला कळू नाही शकत वासाने. पण त्यांना कळू शकतं. त्यांना आपणही त्यांना रत्नाकर आणि पराग पण कळू शकतो. सो त्यांची दॅट इज देअर सर्वायवल. ते बेसिकली अजिबात त्यांना आवाज आवडत नाही. माझ्या नंतर असं वाचण्यात आलं की ते लो फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्सनी जमिनीतून काहीतरी एकमेकांशी कम्युनिकेट करत असतात. आणि ॲव्हरेज कॅप्टिव्हिटीमधला सिंह जास्तीत जास्त 12 वर्ष जगेल आणि जंगलातला सिंह 8 वर्ष जगू शकतो. पण एलिफंटचं आयुष्य जवळपास 51 वर्ष असतं. दे आर लॉंग लिव्हिंग ॲनिमल्स. आता एक इंटरेस्टिंग क्विज म्हणजे जर का तुम्हाला कोणी इमोजीमध्ये एलिफंट पाठवला तर त्याचा अर्थ काय होतो? मला अभ्यास केल्यावर कळलं, मला पण माहीत नव्हतं. इट इज काइंड, पीस अँड गुड लक. म्हणून आपण आपल्या घरामध्ये मग एलिफंट असतो, मग एका डायरेक्शनमध्ये त्याचं चेअर तोंड असलं पाहिजे, गजान ते लक्ष्मी वगैरे म्हणतो, कदाचित हे असावं. तर त्यांना इकोसिस्टीमचे इंजिनियर्स असं मी या स्लाईडचं टायटल दिलं आहे. ते ह्यासाठी की दे क्रिएट लाईफ अराउंड देम. म्हणजे ते झाडं पाडतात. ते झाडं पाडल्यामुळे बरंच काहीतरी होतं. त्याच्यानंतर ते पाणी शोधण्याकरता फिरतात, खोदतात. त्याच्यानंतर बाओबा ट्रीवरती ते घासतात अंग. सो एलिफंट्स हे इकोसिस्टीम बनवायला, म्हणून त्यांना इकोसिस्टीम इंजिनियर्स असं पण म्हटलं जातं. मस्त ॲनिमल्स आहेत आणि वी लव्ड एलिफंट्स. Very good. So Swati is taking care of other animals. टांझानियामध्ये आम्ही बिग 5 ॲनिमल्सपेक्षा सुद्धा खूप वेगळे वेगळे पक्षी आणि प्राणी बघितले. तर त्याच्याबद्दल थोडंसं. तर जिराफ हा अतिशय सुंदर प्राणी. नंतर आणि उंच, सगळ्यात उंच, टॉलेस्ट ॲनिमल म्हटलेलं आहे त्याला. तो जगतो ते बाभळीच्या पानांवर आणि फुलांवरती. तर 1-2 व्हिडिओज आहेत, आपण पाहूया. असे आमच्या गाडीसमोरून खूप जिराफ जाताना आम्हाला दिसले. दुसरा तर आणखीन क्यूट आहे. एक बेबी जिराफ आहे, 1 वीक ओल्ड. या, हे बेबी आहे, फक्त आठवड्याचं बेबी आहे आणि आता ते त्याच्या आईजवळ चाललेलं आहे. अगं जन्मल्यानंतर काही मिनिटातच ते उभे राहतात ना. ती बघ, कशी क्यूट बेबी. आमच्या कॉमेंट्रीज अगदी इंटरेस्टिंग आहेत. हे एक झेब्रा आणि जिराफांचं एकत्रित हे. पुढची स्लाईड. नाही सॉरी, झेब्राच सांगायचं राहिलं. हां, झेब्रा हे तिथल्या सेरेंगेटीतल्या इकोसिस्टीममधला एक मेजर पार्ट आहे. आणि साधारणतः तिथले 200,000 झेब्राज सेरेंगेटी एरियामध्ये पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे क्रॉसिंग ह्याच्यामध्ये उभे आहेत, तर त्याचा असा अर्थ आहे की ते एकतर सोशल कम्युनिकेशन करतात. 2 जण विरुद्ध दिशेला बघून कोणी प्रेडेटर आहे का हे एकमेकांना सांगतात. आणि तिसरं म्हणजे रेस्ट आणि मसल रिलीफ असं त्याचं हे आहे. त्यांच्या ब्लॅक अँड व्हाईट स्ट्राईपची पण काहीतरी मजेशीर गोष्ट आहे. ते फ्लाईज ज्या असतात तिथल्या जंगलामधल्या, त्याच्यापासून त्यांना प्रोटेक्शन मिळतं त्या स्ट्राईप्समुळं. त्यांचं बॉडी टेम्परेचर त्या पट्ट्यांच्यामुळं मेंटेन राहतं आणि कामाफ्लॉज व्हायला मदत होतेच होते. हां.
हे विल्डर बीस्ट आणि झीब्रा हे कायम एकत्र पाहायला आम्हाला मिळाले तिथे. त्यांचे मोठे मोठे ग्रुप्स असे एकत्र असायचे. आणि तिथे जिराफही होते, 5-6 जिराफ, झीब्रा आणि विल्डर बीस्ट. हां, आणखीन एक हा सुंदर देखणा छोटासा हरणाचा प्रकार इम्पालाज. चालेल. हे 2 ग्रुप्स होते तिथे इम्पालाजचे आम्हाला पाहायला मिळाले. आणि इधर ही फिमेलसाठी फाईट आहे किंवा एका नर ह्याला ज्याची शिंग आहेत ते नर आहेत, तर त्याला आपल्या कळपामध्ये येऊन देत नाही आहे दुसरा, आणि त्याच्यासाठी ती फाईट चाललेली आहे. लॉकिंग द हॉर्न्स तो शब्द याच्यावरनंच आला. आणि ते अगदी जीवानिशी त्याला येऊ देत नाहीत, आपल्या फाईट करून आपल्या कळपात येऊ देत नाहीत. हा थोडासा मोठा असणार आहे हे व्हिडिओ. आणि ते कसे नंतर पळून जातात हे पण पाहायला मिळेल. जो हरतो तो कसा पळून जातो. आता हे 2 अगदी ॲडल्ट नर आहेत, कसे भांडतायत. हां, एका बाईसाठी. हो. असेच आणखीन बरेच आम्हाला हरणाचे प्रकार तिथे बघायला मिळाले. हा डावीकडचा उजवीकडचा टोपी आहे. आणि हे डिकडिक म्हणून एक छोटंसं हरिण आहे, अगदी छोटं. इतकं क्यूट आहे ते, टपोरे डोळे आणि हे घाबरट असतं. अगदी आम्हाला लकीली त्याचा फोटो घ्यायला मिळाला आहे तो. नंतर हे आहेत हे थॉम्सन गॅझेट्स. थॉम्सन गॅझेट्स हा मायग्रेशनमधला बऱ्यापैकी मोठा ग्रुप त्यांचा मायग्रेट करत असतो. हा हायना, स्पॉटेड हायना. आणि ही आम्ही जात असताना रस्त्याच्या कडेला अशी बसलेली होती. ही म्हणते मी कारण ती उठली आमच्या गाडीच्या आवाजानं एक थोड्या वेळामध्ये, आणि ती उठून चालायला लागली. आणि तेव्हा ती प्रेग्नंट असल्याचं आम्हाला दिसलं. त्यामुळे ही प्रेग्नंट हायना आहे. अतिशय घाणेरडा प्राणी हा हिप्पोपोटॅमस. त्याची हे एका तिथल्या ह्याच्यामध्ये डबक्यामध्ये हे असंख्य हिप्पोपोटॅमस आहेत. आणि त्यांचे सगळंच वेस्ट मटेरियल त्या पाण्यातच, नंतर फांद्या कुजून त्या पाण्यातच पडलेल्या असतात. आणि असा प्रचंड घाणेरडा वास त्या डबक्याच्या अवतीभोवती येत असतो. बरोबर. आफ्रिकेमधला पहिला मृत्यूच्या ह्याच्यामध्ये पहिलं हे डास आहेत, आणि दुसरे मृत्यू हे हिप्पोपोटॅमस मुळे होतात असं म्हटलेलं आहे. हा ह्युमन डेथ्स. या ह्युमन डेथ्स. हिप्पोपोटॅमस. प्राणी आहे हा, आणि ह्याच्या अटॅकमुळे तिथे बऱ्याच प्रमाणामध्ये माणसं मरतात, हल्ला करतो तो माणसं. त्याच्या स्पेस मध्ये त्याला डिस्टर्ब केलेलं चालत नाही. आणि हा मी पुंबा त्याला नाव दिलंय कारण आपल्याला लायन किंग मधलं पुंबा कॅरेक्टर सगळ्यांना माहितीच आहे. तर हे पण आम्ही खूप बघितले, पिल्ल हे मोठे. नंतर आता प्राणी झाले, आता बरेच आणखीन पण प्राणी बघितले आम्ही. ऑस्ट्रिच, आता पक्षी सुरू झालेले आहेत, हे ऑस्ट्रिचेस पण खूप बघितले. आणि इकडचे आहेत ते फ्लेमिंगो आहेत. मधला आहे तो मारिबू म्हणून एक मोठा बर्ड आहे, तो जवळजवळ 4-4.5 फूट उंच आहे तो. आणि हा इकडचा आहे हा मोरासारखा, याचं नाव नाही माहिती आम्हाला, पण हा गोरोंगोरोमध्ये आम्हाला हा दिसला, मोरासारखा आहे तो.
बस्टार्ड नाव आहे का? आणि हे आपले हा ब्ल्यू कलरचा किंवा तो वरचा व्हाईट पक्षी वगैरे जे आहेत, हे असे चिमण्यांसारखे आपण ज्या झाडाखाली बसतो किंवा हे तिथे असे असंख्य बघितले. आणि हा इस्पेशली हा इथला जो हा पांढरा आणि काळा पक्षी आहे त्याचं नाव आहे सेक्रेटरी बर्ड. कारण त्याचं काळं पांढरं कॉम्बिनेशन आहे म्हणून त्याला सेक्रेटरी बर्ड म्हणतात. त्या हा काळा पक्षी जो आहे हा पण बऱ्यापैकी मोठा आहे पक्षी, आम्हाला बऱ्यापैकी लांबून बघायला मिळाला हा. आणि अतिशय काय म्हणतात भयंकर म्हणजे क्रूर असावा असं त्याचं दिसणं आहे. काळा भोर आहे हां, आणि काळा भोर आहे आणि डोळा त्याचा असा लाल बुंद आहे, त्यामुळे तो खूप भयानक दिसतो दिसताना. ओके. आणि हे व्हल्चर्स आहेत वरती बसलेले, इकडे झाडावर बसलेले आहेत ते 2 व्हल्चर्स बसलेले आहेत. आणि हा तर आपला जाजू ह्याच्यामधला लायन किंग मधला जाजू या. आणि आम्ही खूप एन्जॉय केले हे असे छोटे छोटे पक्षी या, वेगळे वेगळे आवाज त्यांचे. आणि हे व्हेरी नाईस. आता प्रज्ञा बलून राईड बद्दल सांगेल. व्हेरी नाईस. तुम्ही बऱ्याच जणांनी बलून राईड केली असेल, हॉट एअर बलून राईड. तर जेव्हा प्लॅनिंग करायचं ठरलं तेव्हा टांझानिया आणि केनिया दोन्हीमध्ये म्हणजे सेरेंगेटी आणि मसाई मारा इथे प्रचंड बलून राईडचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. नॉर्दर्न सेरेंगेटीमध्ये, सेंट्रल सेरेंगेटीमध्ये. तर मग आम्ही सगळ्यांनी, आमची ही पहिलीच बलून राईडची वेळ होती, करायचं का. मला आणि श्रीकांतला एक मेजर प्रश्न होता की आपल्या बलूनला काहीतरी प्रॉब्लेम आला आणि पडलो तर प्राणी आपल्याला खातील की काय असं म्हणजे. पण मग आम्ही म्हटलं की नाही आम्हाला सगळ्यांनी वेड्यात काढलं आणि मग आम्ही बुकिंग करायचं ठरवलं. मग पॉलनी सांगितलं की तुम्हाला करायचं असेल तर आत्ताच सांगा, कारण वी विल डू इट ॲट अ नॉर्दर्न सेरेंगेटी. आणि इफ यू आर लकी इनफ तुम्हाला मारा नदीतनं वाईल्ड बीस्ट मायग्रेट करताना पण बघायला मिळतील. मग आम्ही बुकिंग केलं आमच्या बलून राईडचं. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे यू रिअली हॅव टू बुक इट इन ॲडव्हान्स युअर ट्रिप. कारण ते एक 7-8 कंपन्या आहेत ज्या सकाळी 6ला त्यांची ती पहिली सनराईजची ती बलून राईड असते. ते तुमचे स्लॉट गेले आणि तुम्ही त्या क्षणी तिथे असाल तर तुम्हाला ते मिळणार, नाहीतर देन यू विल मिस दिस अपॉर्च्युनिटी. म्हणजे आय थिंक वी ऑल विल हायली रेकमेंड बलून राईड. अतिशय सुंदर एक्सपिरियन्स होता. पहाटे 6ला आम्ही त्या ही मारा नदी दिसते तुम्हाला, पात्र अतिशय छोटं आहे आणि ह्याच्यातनं आमची ही बलून राईड निघाली होती. आम्ही सकाळी 6ला तिथे पोचलो. असे आमच्या कंपनीचे हे बलून होते. आम्ही तिथे गेलो, छान आम्हाला इंग्लिश ब्रेकफास्ट कॉफी सगळं तयार होतं आमच्यासाठी. ते झाल्यानंतर मग आमचा टर्किश कॅप्टन होता जो आम्हाला आकाशात घेऊन गेला. उडल्यानंतर ती पात्र तुम्ही बघितलं एवढं छोटंसं होतं ना की आकाशात गेल्यानंतर मध्येच माझ्या वेरायझन टेलिकॉमनी वेलकम टू केनिया म्हणून पण सांगितलं, कारण आम्ही ते ड्रिफ्ट झालो. मग पुन्हा आम्ही टांझानियाला आलो. मारा नदीला सुरुवातीला त्यांनी आम्हाला खाली नेलं आणि अतिशय घाणेरडा कुजलेला सडलेला वास यायला लागला. आणि हे काय बघितलं तर ते जेव्हा विल्डरबीस्ट जेव्हा मायग्रेट करतात तेव्हा ते त्यांना सुसरी तरी खातात किंवा ते दगडांवरती आपटतात किंवा लिटरली स्टॅम्पेड होतं आणि ते बरेचसे त्याच्यात मरतात. आणि त्यांचे त्याचे अवशेष तिथे तुम्हाला दिसतील आणि त्याचा सगळ्याचा कुजलेला असा घाणेरडा वास. आणि अशी बाजूनी जाणाऱ्या मगरी तिथे बघायला मिळाल्या त्या बलूनमधनं. मग पुन्हा आम्ही थोडेसे पुढे गेलो. नॉर्दर्न सेरेंगेटीला असल्यामुळे बऱ्यापैकी असं हिरवळ होती खाली. आणि मग मात्र म्हणजे इतके सुंदर प्राणी आम्हाला दिसले, म्हणजे ते हजारोनी झेब्रे ते आमच्या बलूनच्या खालून असे पडत होते. इट वॉज एक्झॅक्टली लाईक नॅशनल जिओग्राफिक व्हिडिओ. नंतर आम्हाला हत्तींचे कळप दिसले, विल्डर बीस्ट दिसले. आणि मध्येच एकदा आमच्या त्या कॅप्टननी आमचं असं बलून फिरवलं आणि मला लुक डाऊन आणि आम्हाला 2 लायनेस पळताना दिसल्या. दॅट वॉज अन अमेझिंग. फ्रेश किल खाली होता त्या लायनेसच्या पलीकडे. अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आणि हवा अशी छान थंड होती. मगाशी बऱ्याच जणांचा प्रश्न होता की कसं असते हवा. सकाळी 6 वाजता तुम्हाला नक्कीच जॅकेट लागतं अंगामध्ये आणि दुपारी 12पर्यंत प्रचंड गरम की यू कॅन गो ऑन युअर शॉर्ट्स ऑर समथिंग असं. तर अशी ती हवा अशी वेगळी असते. पण यावेळेला मात्र हवा एकदम सुंदर छान अशी होती. सो एक तो पहिला आपण बघतो तो कॅमेरा बंद केला की कुठला तरी चांगला सीन येतो ना.
आय थिंक म्हणजे तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात डोळ्यांनी बघता आणि अनुभवता दॅट इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. पुढचा हत्तीचा तो हा बलूनचा आवाज आहे. हॉट एअर He took a stance. ते जे असले Yeah, they are afraid. घाबरून पळतात. सो नक्की करा. साधारणतः पुन्हा एकदा कॉस्ट ह्याची $550 पर पर्सन आहे. एक्सपेन्सिव्ह प्रकार आहे, पण जर का तिथपर्यंत जात असलो तर डेफिनेटली दिस इज अ वर्थ राईड टू डू इट. एका बलूनमध्ये 16 मोठे बलून्स दोन असतात कंपार्टमेंट ते. असतात. बास्केट मोठी असते, मोठे मोठे असते. आणि आमच्या अवतीभोवती आणि आमचा बलून धरून 14 बलून्स फिरत होते एकदम. त्यामुळे ते खूपच सुंदर दृश्य होतं. ओके, आता पुढची स्लाईड ही की द ग्रेट सेरेंगेटी मायग्रेशन. तर आम्ही सप्टेंबरमध्ये ज्याच्यासाठी अट्टहास करून गेलेलो होतो, कारण आम्हाला जून जुलै ऑगस्टमध्ये जमत नव्हतं 6 जणांपैकी कोणाची ना कोणाची काहीतरी प्रॉब्लेम होता त्यामुळं. तर तो हा अट्टहास आणि तो आम्हाला पाहायला मिळाला. नेक्स्ट ही मारा रिव्हर. तर या मारा रिव्हरच्या बद्दल बोलत असताना म्हणजे ह्या स्लाईडच्या आधी मी ॲक्च्युअल आमचा अनुभव सांगते की बलून राईड ही आमची अर्ली मॉर्निंग झाली आणि 10-10:30पर्यंत आम्ही रिकामे झालो तिथनं आणि आम्ही मायग्रेशन बघायला मारा रिव्हरच्या तिथे आलो. आल्यानंतर तिथे आमच्या त्या गाईड कम ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की इथे आता आपल्याला खूप छान मायग्रेशन बघायला मिळेल, पण कधी मिळेल हे सांगता येत नाही. मे बी थोड्या वेळात मिळेल, नाही तर दिवसभर कधीतरी संध्याकाळपर्यंत कधीतरी बघायला मिळेल किंवा नाही पण मिळायचं. म्हणजे असं सगळ्याच पॉसिबिलिटीज होत्या. आणि 11-11:15 वाजलेले होते. आम्ही बघत होतो असं त्या मारा नदीमध्ये आम्हाला एक 6-7 मगरी, मोठ्याच्या मोठ्या सुसरी मगरी, काय क्रोकोडाईल्स ॲक्च्युली, तर त्या फिरताना दिसत होत्या आणि प्रचंड मोठा आकार होता त्यांचा. तर त्या अशा फिरत होत्या. पुढं बघितलं आम्ही पुढच्या पैलतीरी, तर तिथे अशी 3-4 मोठी झाडं होती आणि त्या झाडांच्या खाली विल्डरबीस्टचा मोठा कळप होता. मे बी हजारोनं ते तिथे उभे होते आणि काही झिब्रे पण होते तिथे. तर तो गाईड आम्हाला म्हणाला की आता हे मायग्रेट करतील इकडं. केनियाच्या साईडला ते सगळा हा ग्रुप उभा होता आणि आम्ही इकडनं टांझानियामधनं त्यांना पाहत होतो. केव्हा होणार काय माहीत नाही. इकडे सूर्य डोक्यावरती तळपत होता आणि मग आम्ही जरा 15-20 मिनटं झाल्यानंतर असं शांत गाडीमध्ये बसलो, पाणी वगैरे प्यालो आणि असं इकडे बघत होतो. तेवढ्यात कोणीतरी म्हणाला, अरे मायग्रेशन सुरू झालं. पण त्याच्या आधीची एक दुसरी गोष्ट म्हणजे एक झिब्रा त्या ह्याच्यावरनं खाली आला हेर असल्यासारखा आणि तो टेहळणी करत होता की मायग्रेशनला हे सगळी परिस्थिती अनुकूल आहे किंवा नाही. त्यानं इकडे बघितलं, त्यानं पाणी पिलं. म्हणतात की पाण्यामध्ये त्यानं त्या क्रोकोडाईल्सचा अंदाज घेतला की आपल्याला जाता येईल का नाही किंवा काय त्याला कळलं माहिती नाही, पण त्यानं पाणी पिलं आणि तो वरती निघून गेला आणि कसं त्यानं कम्युनिकेट केलं वगैरे आम्हाला कळलं नाही, पण तो अख्खा त्या विल्डरबीस्टच्या ग्रुपला घेऊन पुढं निघाला आणि एक साधारणतः अर्धा मैल पुढे गेल्यानंतर दुसऱ्या एका झाडाच्या खाली तो सगळा कळप तिथे उभा राहिला. येत होते जंगलातनं त्या बाजूनं आणखीनही विल्डरबीस्ट येत होते आणि त्यांना जॉईन होत होते आणि तिथून तो पुन्हा काही खाली आला नाही. नंतर एकदम त्यांनी ते मायग्रेशनच्या ह्याच्यामध्ये उड्या घ्यायला सुरुवात केली. हे झिब्रा हे तिथल्या इकोसिस्टीमचं महत्त्वाचं हे आहे, अंग आहे असं म्हणतात, कारण ह्या मायग्रेशनला झिब्रा लीड करत असतो. आणि आम्ही बघितलं ते तसंच त्या झिब्राच्या ह्याच्यामध्ये साधारणतः 200,000 झिब्राज आहेत तिथे. आणि
मारा रिव्हर ही त्यांची लाईफलाईन आहे बेसिकली. आणि साधारणतः 1800 किलोमीटर्स हे त्या मायग्रेशन सायकलमध्ये फिरत असतात, हे सगळे विल्डर बीस्ट्स आणि झिब्राज मिळून. पुढची हे नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये टांझानियामध्ये हे सगळे एकत्र आलेले आहेत. आणि जानेवारी टू मार्च असे हे इकडनं खालच्या बाजूनं वरती फिरत जातात, एप्रिल टू जून. आणि त्या मधल्या पिरियडमध्ये त्यांच्या बेबीज वगैरे तिथे होतात जानेवारी टू मार्चमध्ये. नंतर एप्रिल टू जून परत ते वरच्या बाजूला यायला लागतात. आणि जुलैमध्ये ते मारा रिव्हर क्रॉस करायला सुरुवात करतात, एंड ऑफ जून आणि जुलैमध्ये. आणि ऑगस्ट ते ऑक्टोबर ते केनियामध्ये ती मधली जी लाईन आहे ती मारा रिव्हरची लाईन आहे. आणि तिथे ते राहतात. आणि तिथून परत तिथे ड्राय सीझन सुरू झाला की परत नोव्हेंबर टू डिसेंबर हे टांझानियाला परत येतात. आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे सध्या ही परिस्थिती थोडीशी बदललेली आहे, त्यामुळं आम्हाला सप्टेंबरमध्ये मायग्रेशन पाहायला मिळालं. आता तो झिब्रा त्या कळपाला घेऊन तिकडे पलीकडे गेलेला होता दुसऱ्या झाडाच्या खाली. आणि तिथून तो खाली आला आणि त्यांनी पहिले 3 झिब्रे पाण्यामध्ये उतरले. आणि त्यांच्या पाठोपाठ बेधडक इकडे डावीकडे उजवीकडे कुठेही न बघता हे विल्डर बीस्ट एकामागून एक मुसंडी मारून उड्या मारून पाण्यामध्ये पोहत इकडे टांझानिया साईडला यायला लागले. आता ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल मायग्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. ॲक्च्युली त्या बाजूला जे 2 आहेत ते झिब्रेज आहेत. हां, आणि हे जे उड्या मारून येत आहेत ते सगळे विल्डर बीस्ट्स आहेत. आणि यांना पोहता येत नाही. हां, हे उड्या मारतच पाण्यातनं हे करत असतात. येस. आणि ते उड्या मारत असताना काहीही विचार करत नाहीत. आणि मग ते दगडावर आपटतात, त्या क्रोकोडाईल्सच्या तोंडात जातात, काही पण होतं. म्हणजे दरवेळी दर मायग्रेशनला 250,000 हे विल्डर बीस्ट मेलेले असतात. हे पण मायग्रेशनचेच हे घेतलेलं आहे. 3 झिब्रे होते आधी सुरुवातीला. 3 झिब्रे होते, त्यांनी हे मायग्रेशन लीड केलेलं आहे. हे आता सगळे टांझानिया साईडला परत आलेले आहेत. बॅक टू टांझानिया. आता हे सगळे परत आलेले आहेत. ऑक्टोबर महिन्यातच परत आलेले आहेत यावेळेला, ऑक्टोबरच्या ऐवजी. नाही, आम्ही पाहिलं ते सप्टेंबर 1st वीकमधलं हे मायग्रेशन आहे. पण ते ग्लोबल वॉर्मिंगमुळे थोडंफार मागं पुढं होत आहे सध्या. हे मायग्रेशन बघायला लोक तर हे असं मायग्रेशन आम्ही बघितलं. खूपच प्रत्यक्ष बघताना हा खूपच अद्भुत अनुभव आहे. तेव्हा तुम्हाला जेव्हा ही ट्रिप प्लॅन करायची असेल तर तेव्हा मायग्रेशन पिरियडमध्ये तुम्ही जरूर करा. पण म्हणजे आता तो ऑगस्ट समजायचा का सप्टेंबर? नाही, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाहायला मिळतंच हल्ली. हां, पण एंड ऑफ जूनपासून हे मायग्रेशन सुरू होतं. हे आम्हाला यावेळी केनिया टू टांझानिया पाहायला मिळालं. जून जुलैमध्ये जर तुम्ही गेलात ऑगस्ट ते टांझानिया टू केनिया असणार आहे मायग्रेशन. आपण प्रश्नाला नंतर घेऊयात. देयर आर सेपरेट टाइम, सो लेट्स गो अहेड अँड रॅप दिस अप. सांगितलं नंतर विचार. नमस्कार. तुम्ही आता बहुतेक खूप पिकला असाल. आता जास्त पिकवत नाही, थोडक्यात सांगतो. आम्ही तेरंगिरे नॅशनल पार्क एन्जॉय करून सेरेंगेटी नॅशनल पार्कला निघालो होतो. आणि जाताना आमच्या गाईडनं आम्हाला सांगितलं की हे मायग्रेशन खूप प्रेक्षणीय आहे वगैरे, आणि दरवर्षी साधारण 250,000
प्राणी त्या मायग्रेशनमध्ये मरतात. आणि माझ्या डोक्यात विचार सुरू झाला की अरे हे जर असं सुरू झालं दरवर्षी तर आपल्या काही पिढ्यानंतर आम्ही जो आनंद घेतोय आणि घेणार आहोत ते आपल्या पुढच्या पिढ्यांना बघायला मिळेल की नाही. तर हे असं म्हणता बोलत होतो मी आणि पराग इनफॅक्ट. तर एवढ्यात आम्ही सेरेंगेटी पार्कच्या नॅशनल पार्कच्या बॉर्डरवरती आलो आणि तिथं आम्हाला हा बोर्ड दिसला आणि त्याच्यावरती लिहिलं होतं सेरेंगेटी शॅल नेव्हर डाय. तर मग आम्हाला उत्सुकता निर्माण झाली की हा तर सांगतोय की 250,000 प्राणी मरतात हे आणि त्याने हे पण सांगितलं की 1959-60 साली रिंडरपेस्ट नावाचा व्हायरस आला आणि त्याच्यात जवळजवळ 1.9 मिलियन प्राणी त्यात मेले. तर हे सगळं असताना म्हणजे आमची उत्सुकता खूप वाढली. तर आता आम्ही एंटर करतोय तर तिथले रोड्स तुम्हाला बेसिकली बघायला मिळतील. आफ्रिकन मसाज म्हणतात. तर ते सांगत होतं तर हे रोड एवढे म्हणजे बाद होते की आपल्या भारतापेक्षा वाईट रोड्स होते आणि आमची हाडं खेळखेळ होत चालली होती याच्यात. आणि म्हणजे म्हणून परागने जे सांगितलं की आपण लवकरात लवकर जर जायचं असेल तर करावं, म्हातारपणी फार अवघड जाईल हे करायला. आणि प्रज्ञानं आता सांगितलंच की आपल्याला जरी तसं वाटलं तरी ते म्हणतात की हे आफ्रिकन मसाजिंग आहे बेसिकली. तर आता काही सेरेंगेटीबद्दल फॅक्ट्स. तर सेरेंगेटी हे नाव कसं आलं तर मसाई वर्ड आहे हा. सेरिंगेट म्हणजे त्याचा अर्थ की जिथं जमीन संपतच नाही, म्हणजे वेअर द लँड रन्स ऑन फॉर एव्हर. तर सेरेंगेटी नॅशनल पार्क चं क्षेत्रफळ जवळजवळ 15,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. म्हणजे कम्पेअर करायचं झालं तर आपल्या गोव्याच्या 4 पट आहे आणि तेरेंगेरी जी पार्क होती तिच्या बरोबर 5 पट आहे. तर हे एक आफ्रिकेतल्या 7 नॅचरल वंडर्सपैकी ही एक पार्क आहे आणि अक्षरशः ती म्हणजे असं म्हणायचं लागेल की इज अ लिव्हिंग थिएटर ऑफ वाईल्ड लाईफ. आणि जिथं खूप वाईल्ड लाईफची डेन्सिटी खूप जास्त आहे आणि यालाच बिग 5चं माहेरघर पण म्हणतात. म्हणजे त्याच्यात सिंह, चित्ते, हत्ती, रानम्हशी आणि गेंडे हे सगळे त्याच्यात हे 5 बिग 5मध्ये येतात. आणि इथलं ग्रेट मायग्रेशन हे सर्वात प्रेक्षणीय आहे. जसं स्वातीनं पण सांगितलं की जवळजवळ 1.5 मिलियन विल्डरबीस्ट, 2,000 झेब्रेस आणि थाउजंड्स ऑफ गझेल्स मायग्रेट करतात आणि जवळजवळ ते 1800 किलोमीटर एरिया कव्हर जातात. आणि मारा रिव्हरमधनं ते क्रॉस करतात, त्याला त्याची लाईफ लाईन म्हणतात. म्हणजे तिथं जन्ममृत्यूचा प्रश्न असतो मायग्रेशन करताना. आता सेरेंगेटीचे जर थोडे नंबर्स बघूया आपण. मी हे आत्ता सांगितलंच होतं 250,000 जवळजवळ दरवेळा हे होतात. तर तिथं जवळजवळ 3,000 सिंह आहेत, 7,000 हत्ती आहेत, 1,000 चित्ते, जवळ 50 रिनोज आणि 500 जवळजवळ चित्ते आणि 8,000 स्पॉटेड हायनाज आहेत. नेक्स्ट स्लाईड. तर थोडं आता स्टॅटिस्टिक्स बघूया आपण, यांची ॲन्युअल ग्रोथ कशी झाली आहे. तर 1959 साली तो रिंडरपेस्ट व्हायरस आला आणि बिल्डर बेसची संख्या जी जवळजवळ 2.2 मिलियन होती ती जाऊन जवळजवळ त्यातले 90% मेले त्या व्हायरसमुळे आणि जवळजवळ फक्त 212,000 फक्त शिल्लक राहिले त्यातले. आणि जर्मन सरकारनं यावेळा खूप मदत केली आणि त्यांनी
या व्हायरसवरती वॅक्सिनेशन शोधून काढलं आणि ते बऱ्याच जणांना दिलं आणि त्याच्यामुळे एकदम मग नंतर ग्रोथ सुरू झाली. तर 1959 ते 65मध्ये जवळजवळ 14% ग्रोथ झाली. 65 ते 70मध्ये 8%, 70 ते 75मध्ये 16%. मी आता थोडं फास्ट घेतो कारण खूप हे चाललं आहे. आणि 75 ते 25मध्ये फक्त 0.5%. म्हणजे आता ती ग्रोथ एवढी स्टॅबिलाईज झाली आहे. तर पुढचं हा एक छोटासा ग्राफ आहे. तर याच्यात बेसिकली इयर वाईज विल्डरबीस्टची संख्या कशी वाढली तो एक ग्राफ आहे. जो ब्लॅक डॉटेड हे आहे तो ग्राफ आहे. आणि दुसरा ग्राफ जो आहे एम्प्टी स्क्वेअर्स तो आहे की दॅट इज पर्सेंटेज ऑफ इन्फेक्टेड विल्डरबीस्ट इयर वाईज. तर 1959-60 साली जवळजवळ 90% त्याने गेले. तर ते त्याच्यात आहे. आणि कशी वाढली तर आता जवळजवळ ऑलमोस्ट 2 मिलियन विल्डरबीस्ट आहेत तिथं. तर मला एक आणखीन एक उत्सुकता होते, अरे हे म्हणतात इतके मिलियन्स आहेत ते कसे मोजत असतील यांचे हे. तर अगेन जर्मन सरकारने यांना खूप मदत केली आणि त्यांनी एरियल पॉईंट सर्वे मेथड वापरली आणि ती आता ॲक्युरेट आहे हे कसं बघायचं. तर त्यांनी मॅन्युअली पण बऱ्याच टेस्ट केल्या त्याच्या व्हॅलिडेशनसाठी आणि त्यांना जाणवलं की त्याची या टेक्निकची खूप ॲक्युरेसी चांगली आहे. तर कन्क्लुजन आता सांगायचं झालं तर आता थोडक्यात सांगतो की रेंडर बेस्ड व्हायरसचं जेव्हा त्याचं निर्मूलन झालं त्याच्यामुळे एकदम संख्या वाढायला लागली. नंतर रेनफॉलचं पॅटर्न फार कन्सिस्टंट झाल्यामुळे फेवरेबल ग्रेजिंग कंडिशन झाल्या त्यामुळे ग्रोथ व्हायला मदत झाली आणि स्टॅबिलाईज व्हायला. नंतर लो प्रेडेटर प्रेशर म्हणजे सिंह, चित्ते आणि हायनाज यांची म्हणावी तेवढी संख्या वाढली नाही. आणि ऑफकोर्स प्रोटेक्टेड हॅबिटंट यांनी खूप ऑनगोईंग इनिशिएटिव्ह घेतलं. अँटी पोचिंग पेट्रोल्स, हॅबिटॅट रिस्टोरेशन याच्या वगैरेसाठी. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे माझं असं कन्क्लुजन की नक्कीच आपल्या पुढच्या पिढ्यांना हे मायग्रेशन एन्जॉय करायला मिळणार आहे आणि सेरेंगेटी नॅशनल पार्क. आणि याच्यावर मला आठवलं की आम्ही जी पहिली स्लाईड दाखवली होती सेरेंगेटी शॅल नेव्हर डाय त्याचा प्रत्यय आला. थँक्यू. मग समरी करूया. क्या बात है. वाह. अच्छा पंक्चर झालं होतं का? मला इथिओपियातनं पण जायला लागलं. काय फोटो आहे राव.
हेट गाणं तेच होतं का? नाही नाही, हे वेगळं होतं. वा 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 वा. शेवटचा सेक्शन समरी. आतापर्यंत आपण प्राणीमध्ये बघितलं ना, आता आपण ह्युमन आस्पेक्ट ऑफ अवर ट्रिप बघूयात. मला या स्लाइड करताना बराका नावाच्या व्यक्तीने खूप कटकट केलेली आहे. बराका म्हणजे कोण? पराग. आमच्या गाईडनी त्याला दिलेलं नाव. त्याला पराग म्हणतात याच्या नाही, त्याला बराका म्हणतात. अरेबी भाषेमध्ये बराका म्हणजे ज्याच्या इट्स अ डिव्हाइन ब्लेसिंग्स बाय गॉड. तर हा बराका राईट. आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगत, ह्या तयारीमुळे मला त्या ट्रिपबद्दल जेवढं कळलं ना ते ॲक्च्युली ट्रिपमध्ये पण माहीत नव्हतं. अजिबात मला माहीत. एनिवे, तर ट्रिपचं प्लॅनिंग पूर्वी मला असं वाटायचं की मी चांगलं करतो म्हणून. पण प्रज्ञाने जर ते प्लॅनिंग केलं ना तर तुम्ही डोळे बंद करून लहान मुलं आईबरोबर जातो ना तसं जायला पाहिजे. ओ माय गॉड. कौतुक प्रज्ञाचं नाहीये, कौतुक तुमचं आहे की तुम्ही तिचं ऐकलं. अरे इतकं इतकं इतका इतकं लेवलचं प्लॅनिंग. मी सांगतो, आय एम नॉट किडिंग यू. म्हणजे त्या सीझनमध्ये गेलो तर किती सिमिने प्रेग्नंट असतील, ते असतील की नाही. आपला जो गाईड आहे त्याला 5वीमध्ये किती मार्क मिळाले होते, त्याच्या टायर फ्लॅट झालं तर काय. बाय द वे आमचे 2 वेळा झालं ते. टायर फ्लॅट झालं तर काय करायचं, तो घ्यायलाच नाही आलं तर काय केल्याचं, आपलं अपहरण केलं तर काय करायचं, काय वाटेल ते विचार. ओके, बलूनचं झालंच सांगून राईट, बलूनच फुटला आणि खाली आलं वगैरे. तर एनिवे, तर प्रज्ञा गोज टू द nth डिग्री ऑफ प्लॅनिंग. विचारच करू नका, डोळे बंद करा आणि तिच्याबरोबर जा. इट इज एक्स्ट्रीम कम्फर्ट अँड व्हेरी सेफ. ओके, त्याच्यानंतर प्लॅनिंग लेवल एवढं होतं की तिने एक्स्ट्रा दागिने घातले होते की कोणी आम्हाला अपहरण झालं तर बाबा आय एम नॉट किडिंग यू. मी तिला म्हटलं की ह्या ट्रिप करता जर तू एवढी चौकशी केली तेवढी चौकशी जर तू आधी केली होती असतीस तर असो. त्याच्यानंतर आपण कोणाबरोबर ट्रिपला जातो हा भयंकर महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, कारण मला असं अनुभव आहे की रत्नाकर आणि लीना, दीज आर द बेस्ट पीपल टू ट्रॅव्हल विथ. त्यांना कसलाच त्रास होत नाही, त्यांना दुःख, त्याला इन्कन्व्हिनियन्सच माहिती नाही. आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्याबरोबर असलं ना की तुम्ही थोडीशी कटकट केली की असं वाटतं की अरे ह्याला कसं काय नाही होते अरे. सो दिस इज रिअली गुड पीपल टू ट्रॅव्हल विथ. म्हणजे अमेझिंग. दुसरी गोष्ट म्हणजे आमचा कुठल्याच बाबतीत कुठेच असहमत झालो नाही. कितीला उठायचं, बराका म्हणायचा 6ला, प्रज्ञा म्हणायची मरायचं कशाला 6ला, 5:30, बरं 6:30. तिथे कधीही कोणी लेट आलं नाही. कुठे जायचं तुम्ही म्हणाल तिथे. म्हणजे दिस इज लाईक 10 दिवस एकमेकांची वीट न येता राहणं म्हणजे गोष्ट सोपी नाही आहे. तर दिस इज व्हॉट हुम यू पिक विथ यू इज व्हेरी क्रिटिकल. ॲनिमल तर आहेतच. बरं, ह्युमन याच्यामधला आधी एक छोटासा किस्सा सांगतो. त्याचा असं आहे की त्या देशामध्ये दे आर अमेझिंग होस्ट. म्हणजे लीना बॅग विसरली तर 4 तास दूर असलेली बॅग ते ड्राईव्ह करत वगैरे घेऊन आले एअरपोर्टपर्यंत वगैरे वगैरे. भयंकर. दे आर अमेझिंग होस्ट. आणखीन तिथे करप्शन पण आहे. एकदा आमच्या ड्रायव्हर, ती स्वाती सांगत होती ना, त्या
मायग्रेशन करता थोडासा काहीतरी इतकी ती गाडी पुढे नेली असेल तर तिथे लगेच रेंजर आला, त्याने त्याचा ड्रायव्हर लायसन्स जप्त केला आणि ह्या वेड्याने दिला काय, आणि मग म्हणे काय करायचं म्हणे, नाही तू त्या ऑफिसमध्ये जा आणि घेऊन ये तुझा ड्रायव्हिंग लायसन्स. हा तिथे गेला, तो त्याला म्हणतो की मला काय माहिती तू काय गुन्हा केला, द्या त्याला घेऊन ये. मग हा आम्हाला परत घेऊन चालला, तो जंगलात कुठे शोधणार, परत आला त्या ठिकाणी. म्हटलं परत ह्याच्याकडनंही होणार नाही, चल आपण दोघे जाऊ. 12 का तयार, राईट. मग गुड कॉप बॅड कॉप नेहमीप्रमाणेच, राईट. तर आम्ही दोघे त्या ऑफिसमध्ये गेलो. पराग म्हणतो काय चाललं आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये, आम्ही अमेरिकन लोक लाखो म्हणजे $1000 खर्च करून येतो, आमचा वेळ तुम्ही घालवला, हे गेलं ते गेलं. ते घाबरले. अरे मग त्यांनी त्याला ताबडतोब वगैरे बोलवलं वगैरे, आणि दंडबिंड काही घेतलाच नाही. नाही ते का नाही घेतला माहितीये का, त्यांचं ते चालतच खोटं मला वाटलं ते घाबरून घेतलेलं आहे. तर मी म्हणजे मनातल्या मला ते गॉसिप केली. म्हटलं नेहा असती तर तिने $200 घेतले असते. परागनी तर $0 म्हणे नेलं, नेहानी तर 200. वेळ गेलेला आहे माझा. ओके, तर थोडक्यात म्हणजे द ह्युमन आस्पेक्ट्स ऑफ ट्रिप आर व्हेरी इम्पॉर्टंट. दे आर गुड लॉंग टर्म मेमरीज, आणि दिस इज अ वंडरफुल ग्रुप टू गो विथ. व्हेरी नाईस. आम्ही गॉसिप नाही, आम्ही एकच गॉसिप केलं ना. आपण एकच गॉसिप केलं ना. आपण असं म्हटलं ना की अलका समजते जितकी काय ती चांगली काय कुक नाही आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही कसे चांगले कुक आहात. तर म्हणजे आपण प्रश्नोत्तराकडे जाऊया. आपण आत्ता सांगतो तू रेकॉर्डिंग थांबवलंच तरी चालेल किंवा मग चालू ठेवलं तरी चालेल. तर आपण